हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीच क्राफ्ट एज्युकेशन. ॲज यू नो, आपण एक नवीन इंग्लिश ग्रामर सिरीज चालू केली आहे, जी सगळ्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी आपण अभ्यास करू शकतो ज्याचा. आणि ती सिरीज आहे शून्यापासून शिखरापर्यंत. तर आपण ह्याचे 3 लेक्चर्स ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण नाऊन, प्रनाऊन शिकलो आहोत. आणि आज आपण पुढचे टॉपिक बघणार आहोत. आपण पार्ट्स ऑफ स्पीच स्टार्ट केलेला आहे. ओके, सो ह्याचा मोटिव्ह हा आहे की तुम्हाला जेव्हा आपण ग्रामर बघतो, सो खूप मुलांना मनामध्ये भीती असते की माझा मराठी बॅकग्राऊंड नाही आहे, सो मी ग्रामर कसा अभ्यास करणार. सो आम्ही तेच त्याच्यासाठीच हे तुमचं ग्रामर इझी करण्यासाठीच ही सिरीज आणलेली आहे, सो दॅट कोणीही असो त्याला एक अगदी 0 लेवलला जाऊन आम्ही ॲडव्हान्स पर्यंत ही सिरीज घेऊन जाणार आहोत आणि शिकवणार आहोत. सो लेट्स गेट अहेड विथ टुडेज टॉपिक. आज आपण ॲडजेक्टिव्ह रिलेटेड शिकणार आहोत. सो ॲडजेक्टिव्हला मराठीमध्ये म्हणतात विशेषण. सो कोणतंही वाक्य असेल किंवा कोणतंही क्लॉज असेल तर त्याच्यामध्ये एक विशेषण असतं. ह्याचा अर्थ एक क्वालिटी असते, एक गुण असतं, राईट. जसं की आपण म्हणतो ब्युटिफुल फ्लावर. फ्लावर कसं आहे, सुंदर आहे. सो तो जो नाऊन आहे त्या सेंटेन्समध्ये, त्या वाक्यामध्ये जो नाऊन आहे त्याच्याबद्दल तो जास्त माहिती देतो आपल्याला. त्याची क्वालिटी कशी आहे किंवा काय क्वांटिटी आहे हे आपल्याला ह्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळतं त्या वाक्यामधून, बरोबर. सो त्याला आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह, म्हणजेच विशेषण. त्याला मराठीमध्ये म्हणतात विशेषण. ओके, ॲडजेक्टिव्ह. सो कोणत्याही नाऊनच्या आधी असतो हा. ऑलवेज रिमेंबर, कायम लक्षात ठेवा की ॲडजेक्टिव्ह जे विशेषण असतं ते कायम नाऊनच्या आधी असतं. म्हणजेच हा जो नाऊन आहे याच्याबद्दल ते आपल्याला जास्त माहिती देतं की नाऊन कसं आहे. ओके, त्याची जी क्वालिटी आहे, त्याची क्वांटिटी आहे, ओके, याच्याबद्दल जास्त डिटेल आपल्याला ॲडजेक्टिव्ह देतं किंवा विशेषण देतं. An adjective is a word that describes, qualifies, or gives more information about a noun or a pronoun. So एका वाक्यामध्ये जेव्हा कधीही नाउन किंवा प्रनाउन असतं त्याच्याबद्दल आपल्याला जास्त डिटेल मिळते, राईट. तो कसा आहे, काय आहे, लाईक त्याची क्वालिटी काय आहे, राईट. त्याच्याबद्दल जास्त डिस्क्राईब करतं, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती मिळते. याला आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह. त्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. ओके, सो ज्या शब्दामुळे नाम किंवा सर्वनाम, जे आपण काल शिकलोय सर्वनाम, याबद्दल अधिक माहिती मिळते किंवा त्याचा गुण, संख्या, आकार, रंग, अवस्था, मालकी इत्यादी समजते. सो आपल्याला काय काय समजतं, आपल्याला त्याचा गुण काय आहे, त्याची संख्या, गुण म्हणजे क्वालिटी, त्याची नंबर किती आहे, संख्या, त्याचा शेप काय आहे किंवा त्याचा रंग काय आहे, त्याची सिच्युएशन काय आहे, त्याची ओनरशिप आहे. ह्या गोष्टींची जेव्हा आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते एका वाक्यामधून त्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. त्या शब्दाला विशेषण किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणतात. जसं ब्युटिफुल फ्लावर. तर फ्लावर कसं आहे हे आपल्याला प्रश्न करायचा आहे स्वतःला. जेव्हा कधी आपल्याला ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब किंवा अशा गोष्टी फाइंड आउट करायच्या असतात किंवा नाऊन, आपण जसं नाऊनसाठी आपण काय प्रश्न करतो की हू इज द पर्सन, कोण, कोणासाठी चालू आहे. सो जेव्हा कोणाचं हे प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं तर तो काय असतो, नाऊन किंवा प्रनाऊन असतो. तसंच ॲडजेक्टिव्ह मध्ये कसं आहे म्हणजे क्वालिटी काय आहे, जर आपल्याला ह्याच्यामधून क्वालिटी कळली याचा अर्थ आपल्याला ॲडजेक्टिव्ह समजला. तसंच इथे फ्लावर कसं आहे, सुंदर आहे, ब्युटिफुल आहे. सो ब्युटिफुल काय आहे इथे, ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, अन ऑनेस्ट मॅन. सो माणूस कसा आहे, ऑनेस्ट आहे. ओके, ऑनेस्ट. सो ऑनेस्ट काय झालं इथे, ऑनेस्ट इथे ॲडजेक्टिव्ह झाला. सो इथे ॲडजेक्टिव्ह, इथे ब्युटिफुल आहे, इथे काय आहे, ऑनेस्ट आहे. मॅन कसा आहे, ऑनेस्ट आहे. 5 स्टुडंट्स. आता इथे बघा नंबर आहे, राईट. इथे काय आहे, नंबर आहे. इथून आपल्याला क्वालिटी नाही तर आपल्याला क्वांटिटी कळतीये. सो इधर क्वालिटी, क्वांटिटी आपल्याला ॲडजेक्टिव्ह मधून कळते. सो इथे काय कळतंय आपल्याला की इथे क्वांटिटी आहे. किती आहेत स्टुडंट्स, 5 स्टुडंट्स, राईट. आता मी म्हणलं माझ्या समोर 1000 स्टुडंट्स आहेत. सो 1000 काय झालं, ॲडजेक्टिव्ह. ओके, आणि ती कोणती ॲडजेक्टिव्ह झाली तर क्वांटिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, म्हणजेच आपल्याला त्यामधून क्वांटिटी कळते. दिस बुक. ओके, सो इथे दिस हे झालं ॲडजेक्टिव्ह. ओके, आता आपण हेही शिकलोय की दिस, दॅट, दोज, दीज हे प्रनाउन पण येतात, राईट. तर हे ॲडजेक्टिव्ह जर तुम्हाला विचारलं असेल प्रश्नामध्ये की ॲडजेक्टिव्ह कोणतं आहे तर त्याला तुम्ही ॲडजेक्टिव्ह म्हणून घेणार.
आणि जर तुम्हाला विचारलं असेल प्रनाउन, तर दिस हे काय होणार, प्रनाउन होणार. सो अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, अकॉर्डिंग टू द क्वेश्चन दिलेला असेल त्याच्यावरती तुम्हाला उत्तर डिसाइड करायचं आहे. ओके, माय पेन. सो इथे काय झालं, माय हे ऍडजेक्टिव्ह झालं. माय हे ऑब्व्हियसली एक प्रनाउन आहे, बट जर प्रश्नामध्ये विचारलं ऍडजेक्टिव्ह तर त्याच्या अकॉर्डिंग त्याचं जे डेफिनेशन आहे किंवा त्या वाक्याचं जे त्या वर्डचं जे मिनिंग आहे की कशामध्ये ते कोणत्यामध्ये कॅटेगराईज होतं हेही चेंज होतं. इथे काय होईल, हे ऍडजेक्टिव्ह होईल. ओके, सो हे झालं ऍडजेक्टिव्ह बद्दल. ऍडजेक्टिव्हचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. कोणताही नाउन किंवा प्रनाउन दिला असेल एका सेंटेन्समध्ये तर त्याची क्वांटिटी, क्वालिटी ह्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. त्या शब्दाला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. जसं की कलरफुल पिकॉक, राईट. सो कलरफुल काय झालं, त्यामध्ये ऍडजेक्टिव्ह झालं, राईट. ब्राईट फेस, सो ब्राईट काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. इंटेलिजंट मॅन, इंटेलिजंट अगेन ऍडजेक्टिव्ह. मॅन कसं आहे, इंटेलिजंट आहे. सो इंटेलिजंट काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं, राईट. इन्फॉर्मेटिव्ह बुक, सो बुक कशी आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे. सो इन्फॉर्मेटिव्ह काय झालं, ऍडजेक्टिव्ह. ओके, सो अजून असेल जसं की इनोसेंट गर्ल, इनोसेंट काय झालं, ऍडजेक्टिव्ह. सो जेव्हा कधीही कुठल्या गोष्टीची क्वालिटी किंवा क्वांटिटी आपल्याला कळते तर आपण त्याला म्हणतो ऍडजेक्टिव्ह, किंवा त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन, त्याचा गुण कसा आहे, राईट, त्याची संख्या काय आहे, किंवा त्याचा आकार कसा आहे, रंग काय आहे, त्याची अवस्था काय आहे, त्याची ओनरशिप आहे की नाही, ह्या गोष्टीबद्दल आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपण त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणून डिफाईन करतो. जसं इथे काय आहे, इथे माय पेन, सो इथे ओनरशिप दिसते. तर पेन कोणाची आहे, माझी आहे, मी हक्क दाखवते त्या पेनवर, तर ते ओनरशिप झाले. तर ते काय झालं, माय हा शब्द काय झाला, ओनरशिपचा झाला आणि ऍडजेक्टिव्ह झाला. ओके, तसंच इथे दिस बुक, म्हणजे आपण त्याला परत पॉइंट आउट करतोय. काल आपण नाउन मध्ये शिकलोय दिस, दॅट, दीज, दोस कधी यूज करतात ह्याच्याबद्दल आपण डिटेल्डमध्ये, खूप डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. सो यू कॅन गो टू लेक्चर 3 आणि तुम्ही तिथे बघू शकता की हे प्रनाउन सिंग्युलर, प्लुरल कशामध्ये आपण यूज करतो. ओके, 5 स्टुडंट्स, इथे क्वांटिटी कळतीये, राईट. किती आहेत, 5 आहेत. तर 5 काय आहे, क्वांटिटी आहे. क्वांटिटी म्हणजे काय, आपल्याला त्यामधून नंबर कळतो किती आहे. सो जेव्हा कधीही नंबर असेल तर ते क्वांटिटीच्या कॅटेगरीमध्ये येतं. आणि जेव्हा आपल्याला कोणत्या कशाचाही गुण कळत आहे, कोणत्याही नाउनचा गुण कळतोय, ब्युटिफुल, इन्फॉर्मेटिव्ह, सॉफ्ट, हे जे गुण आहेत तर ह्याच्यामधून आपल्याला काय कळतं की त्याची क्वालिटी काय आहे. तो हा डिफरन्स आहे क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये. ब्युटिफुल फ्लावर, आता इथे काय झाली, ब्युटिफुल हे क्वालिटी आहे का, क्वांटिटी आहे का, नो, इट्स अ क्वालिटी. ब्युटिफुल ही क्वालिटी आहे म्हणून हे क्वालिटी आली आणि ही क्वांटिटी आली. 5 ही क्वांटिटी आली बिकॉज इथे नंबर आहे. तुम्हाला डिफरन्स कळला असेल क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये, बरोबर. सो हे आहे ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट, सो टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह्स. आता तुम्हाला जेव्हा तुम्ही ऍडजेक्टिव्ह्स रीड करताय, राईट, तर तुम्हाला हे खूप जास्त फॅमिलियर वाटत असेल, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी हे जे शब्द आहेत ते आधी कुठेतरी बघितलेले आहेत. सो इट इज राईट, तुम्ही आधी हे शब्द बघितलेले आहेत आणि ते आहे प्रनाउन मध्ये. सो जेव्हा आपण प्रनाउन्स काल शिकत होतो किंवा आपण प्रनाउन्सचा व्हिडिओ तुम्ही जर जाऊन बघितलात तर त्याच्यामध्येही सेम वर्ड्स होते. याचाच अर्थ त्या दोघांमध्ये जास्त काही फरक नाहीये, त्यात तेच वर्ड्स येतात, वर्ड सेम आहेत, पण अकॉर्डिंग टू द सेंटेन्स त्याचं जे सिच्युएशन दिलेली असेल, ऍडजेक्टिव्ह असेल तर आपण त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणून डिफाईन करणार, आणि जर त्याला प्रनाउन म्हणून दिलं असेल तर तुम्ही त्याला प्रनाउन म्हणून लिहिणार. ओके, जर प्रश्नामध्ये लिहिलं असेल आयडेंटिफाय द प्रनाउन, सो तुम्ही त्याला प्रनाउन म्हणून घेणार, आणि जर प्रश्नामध्ये दिलं असेल आयडेंटिफाय द ऍडजेक्टिव्ह, सो तुम्ही त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणून घेणार. सो आय होप तुम्हाला ह्याचा डिफरन्स कळाला असेल. प्रनाउनचं आणि ऍडजेक्टिव्ह सेमच आहेत, पण अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, अकॉर्डिंग टू द कंडिशन दिलेले प्रश्नामध्ये आपण त्याला ऍडजेक्टिव्ह किंवा प्रनाउन असं डिफाईन करणार. बट फरक एवढाच आहे, जो प्रनाउन आहे तो नाउनच्या जागेवर आपण यूज करतो, बिकॉज आपला जो नाउन आहे तो सारखा सारखा रिपीट होऊ नये म्हणून. जस्ट गिव्ह मी अ सेकंड.
ओके, सॉरी फॉर दॅट. सो जेव्हा कधीही प्रनाऊन असेल तर तो कशा जागेवर आपण यूज करतो, तो आपण नाऊनच्या जागेवर यूज करतो. सो जो नाऊनच्या जागेवर नाऊन सारखा सारखा रिपीट होऊ नये म्हणून आपण त्याच्या जागेवर प्रनाऊन यूज करतो. जसं ही, शी, इट, राईट, दे, देम. वेअर ॲज ॲडजेक्टिव्ह जे असेल, ॲडजेक्टिव्ह आपल्याला नाऊन बद्दल जास्त इन्फॉर्मेशन देतं. त्याची क्वालिटी काय, त्याची क्वांटिटी काय आहे, राईट, त्याचं मालकी आहे की नाही, ही इन्फॉर्मेशन कोण देतं, ॲडजेक्टिव्ह देतं. सो प्रनाऊन आणि ॲडजेक्टिव्ह मधला डिफरन्स तुम्हाला कळलाच असेल. ओके, लेट्स मूव्ह अहेड. बघूया टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह काय काय आहेत. क्वालिटी, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, जे गुणाबद्दल सांगतं, गुण सांगतं, राईट. आणि क्वांटिटी, ज्याच्यामधून आपल्याला संख्या कळते किती आहे. नंबर, नंबर पण अगेन संख्याच. ओके, संख्याच कळते इथून पण. नेक्स्ट डेमॉन्स्ट्रेटिव्ह, जसं मी बोलले होते तुम्हाला, पॉइंट आउट करणे, राईट. जेव्हा कधीही आपण एका गोष्टीवर शो करतोय किंवा पॉइंट करतोय, ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये येतं. आपण प्रनाउन मध्ये शिकलेलो आहोत. सो ह्या शब्दांचे अर्थ जर तुम्हाला व्यवस्थित कळले, पोझेशन म्हणजे काय, डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय, इंट्रोगेशन म्हणजे काय, एम्फसिस म्हणजे काय, हे जर शब्दांचे तुम्हाला अर्थ कळले, ह्याचाच अर्थ तुम्हाला त्यामध्ये काय कन्सेप्ट आहे तीही समजली. ओके, सो म्हणून जास्त भर इंग्लिशमध्ये अर्थ समजण्यामध्ये द्या. म्हणजे जर तुम्हाला त्याचा अर्थ समजत असेल तर तुम्हाला त्यामध्ये कोणती कन्सेप्ट येते आणि उत्तर काय असेल हेही तुम्हाला इझी जाईल समजण्यामध्ये. ओके, सो पोझेशन, पोझेशन म्हणजे काय, ओनरशिप दाखवणे, मालकी दाखवणे, हक्क दाखवणे इज पोझेशन. ओके, इंट्रोगेशन, इंट्रोगेशन म्हणजे काय, प्रश्न करणे. क्वेश्चन मार्क लक्षात ठेवा इंट्रोगेशन म्हणजे. आणि त्याच्यामध्ये व्हॉट, वेअर, विच, हू, वेन हे सगळे वर्ड्स येतात. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण एक आणि एकला काय करतोय, वाटतोय. ओके, डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाटणे आणि एक आणि एकला आपण पॉइंट आउट करतोय. ओके, खूप साऱ्या मेंबर्स मध्ये एक आणि एक आपण एक आणि एक बद्दल बोलतोय. आणि एम्फसिस म्हणजे काय, कशावर तरी भर देणे किंवा स्ट्रेस देणे. ओके, भर देणे म्हणतो आपण त्याला, त्याला एम्फसिस असं म्हणतात. सो ज्या वेळेला तुम्हाला ह्या शब्दांचे अर्थ कळले, त्याचाच अर्थ तुम्हाला तिथे काय करायचं आहे, त्या एक्झाम्पल मध्ये काय असेल, की हे कोणता ॲडजेक्टिव्ह तिथे येईल हे तुम्हाला समजलं. ओके, तुम्हाला 50% कन्सेप्ट कळालेले आहेत. सो क्वालिटी म्हणजे गुण, क्वांटिटी म्हणजे प्रमाण. ओके, क्वांटिटी म्हणजे प्रमाण, नंबर म्हणजे संख्या, डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे निर्देशक, पोझेशन म्हणजे मालकी, इंटरगेशन म्हणजे प्रश्न, डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाटप किंवा प्रत्येकाबद्दल, प्रत्येकाबद्दल किंवा वाटप, एम्फसिस म्हणजे जोर देणे. सो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस, यू कॅन टेक द स्क्रीनशॉट, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो दॅट जेव्हा तुम्ही रिवाइज कराल ना, सो तुम्हाला फक्त हे बघूनच कळून जाईल की कोणत्या कोणत्या टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह्स आहेत. सो तुम्हाला याचा मराठी अर्थ आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात हेही कळालं असेल. टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. आता आपण ॲडजेक्टिव्ह बघूयात. पहिला ॲडजेक्टिव्ह काय आहे, पहिला ॲडजेक्टिव्ह आहे क्वालिटीचा, गुणदर्शक विशेषण. गुण आलं ह्याच्यामध्ये म्हणजे आपण गुण बघणार आहोत. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. सो जेव्हा कधीही क्वालिटी असेल कोणत्याही सेंटेन्समध्ये, जेव्हा कधीही आपल्या एका गोष्टीची क्वालिटी कळत असेल, जसं शार्प पेन्सिल, पेन्सिल कशी आहे, शार्प आहे, राईट. बिग डोर, डोर कसा आहे, बिग आहे. टॉल गर्ल, गर्ल कशी आहे, टॉल आहे. याच्यामध्ये आपल्याला नंबर कळतोय का, नाही. याच्यामधून आपल्याला क्वालिटी कळते, त्याचा गुण कळतोय कसा आहे, राईट. सो याला आपण क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असं याला कॅटेगराइज करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल, इट टेल्स अस व्हॉट काइंड ऑफ पीपल, व्हॉट काइंड ऑफ पर्सन ऑर थिंग. व्हॉट काइंड, इट डिस्क्राइब्स क्वालिटी, कलर, शेप, साइज, नेचर, एज. सो इथे एज, आपण एज म्हणजे आपण ह्याला काय म्हणतो, ओल्ड किंवा यंग असं. एज म्हणजे इथे नंबर नाही येणार. ओके, एज म्हणजे इथे नंबर नाही येणार. इथे ओल्ड किंवा यंग हे शब्द असतात ना, किंवा एल्डर, सॉरी, एल्डर, यंगर असं म्हणतो ना. सो ह्या ज्या शब्द आहेत, ओल्ड, यंग, एल्डर, हे जे शब्द आहेत हे या एज मध्ये येणार. एज म्हणजे इथे नंबर नाही येणार, बिकॉज हे क्वालिटी आहे, ही क्वांटिटी नाही आहे. ओके, आय होप तुम्हाला डिफरन्स कळला असेल.
सो जेव्हा कधीही आपल्याला ह्याच्यामध्ये क्वालिटी कळते किंवा त्याचा रंग काय आहे ते कळतं, त्याचा आकार काय आहे कळतं, त्याची साईज काय आहे ते कळतं, त्याचा नेचर कसं आहे ते हे गुण कळतं, किंवा एज म्हणजे जास्त ओल्ड आहे की यंग आहे. ओल्ड म्हणजे जास्त मोठे वयाने आणि यंग म्हणजे वयाने कमी. ओके, सो या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा आपण क्वालिटी म्हणतो किंवा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणतो. स्वभाव, रंग, आकार, अवस्था इत्यादी सांगणारे विशेषणला म्हणतो आपण गुणदर्शक विशेषण किंवा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ओके, सो आय होप तुम्हाला याचं डेफिनेशन कळलं असेल आणि कशाला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणतात हेही कळलं असेल. जर नसेल कळलं तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही तुमचे काहीही डाऊट असतील ते तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. So let us move on to the examples. He is a handsome boy. So boy कसा आहे? Handsome आहे. So handsome काय झालं? क्वालिटी झाली त्या बॉयची, राईट? इट इज अ क्वालिटी. आणि गरजेचं नाही की क्वालिटी ऑलवेज पॉझिटिव्ह असेल. क्वालिटी नेगेटिव्ह ही असू शकतं, राईट? जसं की इट इज an ugly पेन म्हणू आपण. ठीक आहे, इट इज अन अगली पेन. पेन कशी आहे? इतकी काही ठीक नाही आहे. ओके, छान नाही आहे दिसायला. अगली मीन्स नॉट ब्युटिफुल. ब्युटिफुलचं ऑपोजिट ओके इज अगली. सो गरजेचं नाहीये की जी क्वालिटी आहे ती कायम पॉझिटिव्ह असेल. क्वालिटी ही नेगेटिव्ह ही असू शकते, पण तरीही ती कशामध्ये येणार? क्वालिटीमध्येच येणार. क्वालिटी ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीमध्येच येणार. जसं की इथे काय आहे? अगली म्हटलंय आपण. ब्युटिफुलचं ऑपोजिट. ठीक आहे, अगली. सो पेन कशी आहे? अगली आहे. आणि इथे मी बघा आर्टिकल कोणता यूज केलाय? ॲन यूज केलाय. का यूज केलाय? बिकॉज इथे वॉवल आहे. वॉवलचा साऊंड येतोय अ. अ काय आहे? ए वॉवल आहे. अगलीचं असं प्रनाऊन्स करतो आपण. साऊंड काय येतो? म्हणून त्याच्या समोर आपण ॲन लावलेला आहे. ओके, आर्टिकल्स आपण फर्स्ट लेक्चर मध्ये शिकलेलो आहेत खूप डेप्थ मध्ये, कसा साऊंड ओळखायचा आणि त्याच्यावरती आपण कसे ए अँड दी हे जे आर्टिकल्स आहेत ते यूज करायचे. डेफिनेट आणि इनडेफिनेट. हे इनडेफिनेट आर्टिकल आहे अँड, राईट? सो असं तुम्ही कनेक्ट करून शिका. म्हणजे जर तुम्ही अशी कनेक्ट करून शिकाल, तुमचं जे ग्रामर आहे ते अजून जास्त सुधरेल. अजून जास्त प्रॅक्टिस करा, अजून जास्त ऍडव्हान्स होईल. अँड देन देर विल नोबडी टू कम्पीट विथ यू. ओके, सो यू विल बी बेस्ट इन इट. म्हणून रोज प्रॅक्टिस करा. तुमची कॉम्पिटिशन तुमच्या स्वतःची असते, म्हणून आपण स्वतःच्याच पेक्षा कालपेक्षा आज बेटर व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? आपल्याला रोज प्रॅक्टिस करावं लागणार आहे, राईट? सो हे असे जे सेंटेन्सेस असतात हे तुम्ही रोज प्रॅक्टिस करा. जे PYQs असतील त्याच्यामध्ये 10-15 क्वेश्चन्स काढा आणि ते तुम्ही स्वतः आन्सर बघण्याच्या आधी स्वतः एकदा ट्राय करा आणि मग उत्तर बरोबर चेक करा. याचा अर्थ तुम्हाला जे कन्सेप्ट नाही कळालेत ते तुम्हाला आयडिया येईल की मला हे कन्सेप्ट कळाला आहे की नाही कळाला आहे. ओके, जर नाही कळाला असेल तर ते नोट डाऊन करा. याचा अर्थ आपण त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर परत तो रिवाइज करू शकता किंवा नेक्स्ट डे तुम्ही तो परत रिवाइज करू शकता. आणि असे जे सब्जेक्ट्स असतात, मॅथ म्हणा, मॅथ अँड रिझनिंग म्हणा किंवा इंग्लिश म्हणा, हे आहे ना तुम्ही जेव्हा GS बरोबर लाईक बोर झालेला असता किंवा तुम्हाला थोडंसं जास्त माइंडला एक्सरसाइज द्यायची असते, दुपारच्या वेळेला आपल्याला जास्त झोप येते की नाही, त्यावेळेला तुम्ही हे असे सब्जेक्ट्स स्टडी करू शकता. ओके, जस्ट टिप सो दॅट तुमची जी ब्रेनची एक्सरसाइज आहे तीही होते, तुमची झोपही उडून जाते, तुम्ही कॅल्क्युलेशन्स ही करू शकता. सो दॅट जेव्हा तुम्ही अभ्यास करताय सो तुमचा जो माइंड आहे तो कायम अवेक असला पाहिजे, राईट? आपण इथे अभ्यास करतोय आणि आपल्याला झोप येते आणि ते आपल्याला डोक्यातही जात नाहीये, तो त्या अभ्यासाचा अर्थच नाही आहे, राईट? सो आपल्याला काय करायचं? आपल्याला माइंडला सारखे एक्सरसाइज देत राहायचे. जसं आपल्या बॉडीला एक्सरसाइज लागते तशीच आपल्या माइंडलाही एक्सरसाइज लागते. ओके, सो क्वालिटी काय असते? नेगेटिव्ह ही असू शकते. दिस इज अ रेड कार. कार कशी आहे? बघा रंग आला इथे, रेड कार. ओके, सो रेड रंग पण कशामध्ये येते? क्वालिटीमध्येच येतं. ही इज ए ब्रेव सोल्जर. ब्रेव. ओके, ब्रेव म्हणजे काय? काहीही फेस करणारा. ओके, म्हणजे काहीही येऊ द्या समोर, स्मार्टली या फिर कॉन्फिडेंटली फेस करणाऱ्याला आपण ब्रेव असं म्हणतो. ओके, काहीही येऊ द्या समोर, सो ही इज गोइंग टू फेस इट ब्रेवली असं म्हणतो आपण. सो ब्रेव काय आहे? अगेन याची क्वालिटी आहे. इट इज ए लार्ज बिल्डिंग. बिल्डिंग कशी आहे? मोठी आहे. आपल्याला कशाबद्दल कळतंय? इथे साईज बद्दल कळतंय, राईट? साईज बद्दल कळतंय. सो आपल्याला क्वालिटी म्हणजे आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे आपल्याला इथे साईज बद्दल पण
कळतं. ओके, ह्यूज आहे, स्मॉल आहे, रोड कसा आहे, वाईड आहे, वाईड रोड, नॅरो पाथ. नॅरो म्हणजे व्हॉट इज ए, वाईड म्हणजे असा रुंदी जास्त, आणि नॅरो म्हणजे त्याची रुंदी कमी असणारी. ओके, सो वाईडचं ऑपोजिट नॅरो. नॅरो म्हणजे रुंदी कमी असलेला रस्ता. ओके, सो त्याची नॅरो काय झालं, त्याचं ऍडजेक्टिव्ह झालं, त्यामुळे आपल्याला साईज कळतंय त्याचं. ओके, येस. सो आय होप तुम्हाला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी कळाला असेल. नेक्स्ट आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी किंवा परिमाण दर्शक विशेषण किंवा क्वांटिटी. सो क्वांटिटी म्हणजे काय, मला आता हे पिक्चर्स बघून कळालेच असतील. क्वांटिटी, राईट. कसं आपण जेव्हा आपण व्हेजिटेबल वेंडर किंवा भाजीवाल्याकडे जातो असे यूज करतात ना ते त्याला, आणि आपल्याला क्वांटिटी कळते त्यावरून, कशाची क्वांटिटी जास्त आहे, कशाची क्वांटिटी कमी आहे. तर तुम्हाला हे पिक्चर्स बघून तुमच्या डोक्यामध्ये फिट झालं पाहिजे, म्हणून मी हे छोटे छोटे पिक्चर्स टाकते, सो दॅट इव्हन तो तुम्ही त्याचा कधीतरी अर्थ विसरला असेल तर तुमच्या पिक्टोग्राफिक मेमरीमध्ये हे पिक्चर्स इन्स्टॉल होतील, सो दॅट जेव्हा कधीही तुम्ही अभ्यास करत असाल तुम्हाला ते पिक्चरवरून तुम्हाला आठवेल की हां, मॅमने हे पिक्चर दिलं होतं, आणि क्वांटिटी म्हणजे दिस, म्हणजे त्याचं किती हे आहे, म्हणजे त्याचं काय म्हणतो आपण, त्या वस्तूचं परिमाण किती आहे. शोज हाऊ मच ऑफ समथिंग. हाऊ मच म्हणजे किती आहे ते दाखवतं. युज्ड विथ अनकाउंटेबल नाउन्स. संख्या नाही आहे, परिमाण आहे. याचाच अर्थ जेव्हा कधीही गोष्टी अनकाउंटेबल असेल, आपण अनकाउंटेबल शिकलेलो आहोत की अनकाउंटेबल म्हणजे काय, ज्याला आपण 1 and 1 घेऊन काउंट नाही करू शकत. ह्याच्यामध्ये सगळे लिक्विड्स येऊ शकतात, आणि ज्या गोष्टी ज्या खूप खूप साऱ्या नंबरमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याला आपल्याला काउंट 1 and 1 काउंट करायला पॉसिबल नाही आहे. जसं स्टार्स, आपण एकाने एक काउंट करत बसणार का स्टार्स? नाही, राईट. ह्युमनली पॉसिबल नाही आहे. तसं ते अनकाउंटेबल मध्ये येतं. इवन दो वी कॅन डू इट बट वी डोंट डू इट, राईट. सो ते अनकाउंटेबल आहेत, खूप सारे आहेत. जसं की एका बोलमध्ये आपण खूप सारी शुगर घेतो, सो शुगर एक आणि एक दाना तुम्ही काउंट करणार आहात का? ते पॉसिबल आहे बट आपण नाही करत, राईट. खूप सारे असतात ते, म्हणून ते काय असतं, अनकाउंटेबल मध्ये येतं. जसं एक बोल आपण राईस घेतला, तर राईसच्या आपण एक आणि एक ग्रेन काउंट करणार का? सो ते नाही, अनकाउंटेबल मध्ये येतं. सो अशा गोष्टी ज्या आपण काउंट नाही करू शकत, किंवा लिक्विड, तर हे कशामध्ये येतं, अनकाउंटेबल मध्ये येतो. सो असं कधीही वर्ड असे येत असतील ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त क्वांटिटी कळतीये, किती आहे, कमी आहे की जास्त आहे, एक्झॅक्ट नंबर नाही कळत आहे आपल्याला, फक्त क्वांटिटी कळते, कमी आहे की जास्त आहे. सो ते कशामध्ये येणार, ते येणार ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मध्ये. ओके, सो इथे मिल्क बघा, मिल्क पण एका ह्याच्यामध्ये आहे, बॉटलमध्ये आहे. सो आपल्याला ह्याच्यामध्ये क्वांटिटी कळते का, 1 by 1 काढून क्वांटिटी कळते, बट 1 by 1 आपण नाही काउंट करू शकत. सो ते अनकाउंटेबल आहे. जसं की एक्झाम्पल, आय हॅव सफिशियंट फूड. फूड किती आहे, सफिशियंट आहे, म्हणजेच मला जेवढं भूक आहे तेवढाच फूड आहे, मला जेवढी गरज आहे तेवढेच फूड आहे माझ्याकडे. सफिशियंट म्हणजे मला जेवढी भूक आहे, या फिर मला जेवढी गरज आहे तेवढं आहे. सो सफिशियंट काय सांगतं इथे, परिमाण देत आहे, म्हणजे किती आहे ते देत आहे, आपल्याला एक्झॅक्ट नंबर नाही कळत आहे त्याचा, राईट. सो सफिशियंट इज अगेन क्वांटिटी. वी नीड इनफ मनी. इनफ मनी म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढी मनी आपल्याला हवी आहे, तेवढे पैसे आपल्याला हवे आहेत. सो इनफ काय आहे इथे, इनफ आहे क्वांटिटी. आपल्याला एक्झॅक्ट नंबर नाही मिळत आहे, आपल्याला फक्त कळतंय इनफ. ओके, शी हॅज मच पेशन्स. सो पेशन्स किती आहे, खूप आहे, मच आहे, मच, मेनी. सो जेव्हा कधीही अनकाउंटेबल नाऊन असेल तर त्याच्यामध्ये काय लागतं, मच. ओके, सम असं म्हणतो आपण, सम मिल्क, मच वॉटर. ओके, पण जेव्हा ही कधीही काउंटेबल नाऊन असेल, तर त्याच्या खाली आपण मेनी, फ्यू असं लावतो. आपल्याला एक्झॅक्ट नंबर माहिती नाहीये, बट आपल्याला माहिती आहे किती कमी आहे की जास्त आहे. सो जेव्हा कधी काउंटेबल असेल तर त्याच्यासमोर आपण मेनी किंवा फ्यू यूज करतो. जेव्हा कधीही अनकाउंटेबल असेल, ज्याला आपण काउंट करणं पॉसिबल नाही आहे, शक्य नाहीये, सो त्याला आपण मच किंवा सम असं म्हणतो. म्हणून आता पेशन्स आपण काउंट करू शकतो की हा 1 पेशन्स आहे, 2 पेशन्स आहे, 5 पेशन्स आहे, असं आपण नाही काउंट करू शकत पेशन्स, राईट. सो आपल्याला कमी पेशन्स आहे किंवा जास्त पेशन्स आहे असं आपण म्हणतो, राईट. पेशन्स म्हणजे सहनशक्ती ज्याला म्हणतात ना, त्याला पेशन्स म्हणतात. सो मच म्हणजे खूप सारं,
हे आपल्याला कळतंय. सो आपल्याला एक्झॅक्ट क्वांटिटी नंबरमध्ये तर नाही कळत आहे, बट आपल्याला कळतंय की खूप सारा आहे. सो मच म्हणजे परत क्वांटिटीमध्ये येतं. देअर इज लिटल मिल्क, परत नंबर नाही मिळत आहे, लिटल म्हणजे कमी. ओके, सो अनकाउंटेबल मध्ये आपण लिटल म्हणू शकतो. ओके, देअर इज लेस टाइम, टाइम आपण मोजतो का? हा, ऑल्दो आपण टाइम मोजू शकतो 5 मिनिट्स 6 मिनिट्स, राईट, पण कधीतरी आपण म्हणतो खूप जास्त, आय हॅव मोर टाइम, आय हॅव लेस टाइम. ओके, लेस म्हणजे अगेन एक्झॅक्ट नंबर नाही आहे, आपल्याला फक्त त्याची क्वांटिटी कळते म्हणून आपण इथे लेस यूज केलाय. लेस म्हणजे कमी. सो असे जेव्हा वर्ड्स असतील ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट नंबर नाही कळत आहे, बट आपल्याला क्वांटिटी कळते, जास्त आहे किंवा कमी आहे, जे काही आहे, तर त्याच्यामध्ये आपण ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीमध्ये हे कॅटेगराईज करतो. आता तुम्हाला क्वालिटी मधला आणि क्वांटिटी मधला हा डिफरन्स कळलाच असेल. ओके, खूप सोपं आहे, काही रॉकेट सायन्स नाही आहे. इंग्लिश इज व्हेरी इझी, फक्त तुम्हाला त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे, त्या शब्दाचा अर्थ काय आहे, अँड दिस विल बी व्हेरी इझी फॉर यू. ओके, लेट अस मूव ऑन अहेड. नेक्स्ट ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता आपण इथे संख्या बघणार आहोत. मागच्या वेळेला आपण क्वालिटीमध्ये, मागच्या स्लाइडमध्ये आपण फक्त परिमाण बघितलं होतं, राईट, आपण क्वांटिटी बघितली होती, पण इथे आपण नंबर बघणार आहोत. आता इथे नंबर मेन्शन केलं, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ याच्यामध्ये पूर्ण संख्या दिलेली असेल, एक्झॅक्ट नंबर दिला असेल, 1000 आहे किंवा क्रोर आहे किंवा मिलियन आहे, बिलियन आहे, राईट, लाख आहे किंवा करोड आहेत, हे इथे मेन्शन्ड असणार आहे, म्हणून हे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये जाणार. शोज हाऊ मेनी पर्सन्स और थिंग्स युज्ड विथ काउंटेबल नाउन. आता इथे काय आलं? क्वांटिटीमध्ये अनकाउंटेबल होतं, बट नंबरमध्ये काय येणार? काउंटेबल येणार, कारण आपण ह्याला काउंट करू शकतो, राईट, ज्या विशेषणामुळे संख्या समजते. आता ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, डेफिनेट आणि इनडेफिनेट. ठीक आहे, डेफिनेट मध्ये काय कळतं? डेफिनेट मध्ये आपल्याला कळतं की किती नंबर आहेत, 1 आहे, 2 आहे, 5 आहे, 10 आहे, 100 आहे, 100 स्टुडंट्स आहेत. तर इथे आपल्याला एक्झॅक्ट नंबर कळतं, इथे 1, इथे 2, 5, बोटावर मोजण्यासारखे जे नंबर्स किंवा त्याच्यापेक्षाही आपल्याला जे नंबर सिस्टम मध्ये जे नंबर्स आहेत जेवढेही, त्या नंबर्स तिथे मेन्शन होत आहेत, याचा अर्थ ते डेफिनेट मध्ये येत आहे. सो इनडेफिनेट मध्ये काय येतं? मेनी, फ्यू, सेव्हरल, सम, न्यूमरस. सो जेव्हा कधीही काउंटेबल असेल, आता जे हे असतं, डिफरन्स काय आहे इनडेफिनेट नंबर आणि ह्याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मध्ये आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये काय आहे? इथे काउंटेबल गोष्टी आहेत, इथे काय आहे? काउंटेबल गोष्टी आहेत, म्हणून आपण त्याला मेनी, फ्यू, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं, जेव्हा कधीही कोणतीही क्वांटिटी जेव्हा काउंटेबल असेल तेव्हा आपण मेनी, फ्यू हे गोष्टी यूज करतो. सो लक्षात ठेवा एक ट्रिक, की जेव्हा कधीही नंबर दिला असेल तर इथे काउंटेबल गोष्टी असतात. इनडेफिनेट मध्ये पण इथे मेनी, फ्यू, सेव्हरल, सम, न्यूमरस हे काउंटेबल आहेत, पण आपल्याला एक्झॅक्ट नंबर माहित नाही, म्हणून आपण इथे असे लिहिलेले आहोत. बट क्वांटिटीमध्ये काय आहे? इथे आपल्याला अनकाउंटेबल गोष्टी आहेत, म्हणून आपण याला मच, सम असं यूज करतोय. सो डिफरन्स काय आहे? इथे अनकाउंटेबल आहे आणि ते काउंटेबल नाउन आहे. डिफरन्स कळला तुम्हाला दोघांमधला? ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये काउंटेबल असतं. नंबर म्हणजे काय? आपण काउंट करू शकतो, आणि म्हणजे ह्याचाच अर्थ ते तिथे नाउन कसे असतील? काउंटेबल असतील. इव्हन तो कधीतरी काउंटेबल असतं तर तिथे आपण अनिश्चित पण यूज करू शकतो, अनिश्चित संख्या, जसं की मेनी, फ्यू, सेव्हरल, सम, न्यूमरस हे पण आपण यूज करू शकतो. ओके, आपल्याला कळला डिफरन्स डेफिनेट मध्ये आणि इनडेफिनेट मध्ये? निश्चित आणि अनिश्चित. निश्चित मध्ये आपल्याला नंबर्स स्पेसिफिकली मेन्शन्ड असतात, नंबर्स दिलेले असतात, 1 आहे, 2 आहे, 5 आहे, किती आहे. ओके, बट अनिश्चित मध्ये इथे नंबर नसतात, फक्त मेनी, फ्यू असे पण काउंट करण्यासारख्या गोष्टी, काउंट करण्यासारखे नाउन्स, नाम. सो इथे मेनी, फ्यू, सेव्हरल, सम, न्यूमरस असं दिलेलं असतं. वेरॅज क्वांटिटी मध्ये काय असतं? ते अनकाउंटेबल असतात. ओके, आपण त्यांना काउंट नाही करू शकत, जसं राईस, बोल ऑफ राईस, राईट, जसं स्पून ऑफ शुगर, स्पून ऑफ टी, स्पून ऑफ टी, टी म्हणजे टी पावडर. ओके, आय एम टॉकिंग अबाउट टी पावडर. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो हे काउंटेबल तिथे नसतात, अनकाउंटेबल असतात, आणि इथे काउंटेबल गोष्टी, काउंटेबल नाउन असतात. ओके, डिफरन्स कळला तुम्हाला दोघांमधला? आय होप सो. नेक्स्ट आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, निर्देशक. जसं आपण काल प्रनाउन मध्ये शिकलो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय? टू डेमॉन्स्ट्रेट मीन्स टू शो, टू पॉइंट आउट. कुठल्याही गोष्टीकडे आपण पॉइंट आउट करतोय किंवा कुठल्याही गोष्टीकडे आपण शो करतोय तर त्याला आपण म्हणतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह, डेमॉन्स्ट्रेशन, राईट, डेमो दाखवणे. सो पॉइंट्स आउट,
अगेन पॉइंट्स आउट अ पर्सन ऑर अ थिंग. एका पर्सनकडे किंवा एका वस्तूकडे आपण जेव्हा पॉइंट आउट करतोय किंवा एका ॲनिमलकडे पॉइंट आउट करतोय सो किंवा बर्डकडे करतोय सो ते कशामध्ये ना डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मध्ये. सो इथे आपण काल प्रनाऊन मध्येही हीच गोष्ट शिकलेलो आहोत. सो अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, जसं तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं असेल, जर ॲडजेक्टिव्ह दिलं असेल तर ते ॲडजेक्टिव्हच्या कॅटेगरीमध्ये येणार आणि जर ते प्रनाऊनच्या कॅटेगरीमध्ये दिलं असेल तर ते प्रनाऊन म्हणून येणार. ओके, जसं एक्झाम्पल दिस बुक. दिस म्हणजे एकच आहे, सिंग्युलर आहे. दिस दॅट कधी यूज होतं, जेव्हा कोणतीही गोष्ट सिंगल प्रेझेंट असेल किंवा सिंग्युलर असेल तेव्हा आपण दिस किंवा दॅट यूज करतो. दिस म्हणजे दिस गोष्ट कशी आहे, जवळ आहे, नियर आहे, राईट, जवळ आहे. आणि दॅट कधी यूज करतो सिंग्युलर गोष्टीला, जेव्हा कुठलीही गोष्ट दूर असते किंवा फार असते तेव्हा आपण दॅट यूज करतो. दिस म्हणजे दिस पेन, सो ही माझ्या जवळ आहे, राईट. सो दिस पेन. आता तो लाईट माझ्यापासून थोडासा दूर आहे, सो दॅट लाईट. कळणार डिफरन्स? दिस म्हणजे जवळ आहे आणि सिंगल आहे म्हणून दिस. दॅट म्हणजे तोही लाईट सिंगल आहे आणि तो दूर आहे म्हणून दॅट. सो दिस म्हणजे जवळ आहे, सिंग्युलर. दॅट म्हणजे दूर आहे, सिंग्युलर, राईट. सिंग्युलर नाऊन आहे. सो इथे नाऊन काय आहे, इथे बुक नाऊन आहे आणि इथे हाऊस नाऊन आहे. सो तुम्हाला आता जेव्हा कधीही सेंटेन्स दिला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करता आला पाहिजे. त्यामध्ये सब्जेक्ट काय आहे, त्यामध्ये वर्ब काय आहे, त्यामध्ये ऑब्जेक्ट काय दिलेला आहे, त्यामध्ये ॲडजेक्टिव्ह काय येतोय, त्याच्यामध्ये प्रनाऊन काय येतोय. सो सी, जेव्हा कधीही तुम्हाला एक सेंटेन्स दिला असेल, जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं असेल की ह्या सेंटेन्स मधलं, ह्या वाक्यामधलं फक्त आम्हाला ॲडजेक्टिव्ह सांगा, सो आपल्याला फक्त ॲडजेक्टिव्ह नाही तर आपल्याला प्रनाऊन, आपल्याला वर्ब काय आहे, त्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे, राईट, आपल्याला प्रनाऊन, ॲडजेक्टिव्ह ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये कॅटेगराईज करता आल्या पाहिजे. ह्याचा अर्थ हे नाही की फक्त प्रश्न दिले तर आपण तेच फाइंड आउट करणार. जर तुम्हाला एलिमिनेट करता आलं की हा प्रनाऊन आहे, हा वर्ब आहे, तर आता हा राहिलेला हा जो प्रनाऊन आहे, तर नाऊनच्या पुढे काय येतं, ॲडजेक्टिव्ह येतं, तर हा ॲडजेक्टिव्ह आहे. ह्या प्रकारे तुम्हाला ते बघता आलं पाहिजे, राईट. तुम्हाला फक्त रट्टा नाही मारायचा. आपल्याला इंग्लिशमध्ये, ग्रामरमध्ये रट्टा नाही मारायचा आहे. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग त्याला अप्लाय करायचं आहे अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. कोणतीही गोष्ट आपल्याला रट्टा नाही मारायची आहे. आणि इंग्लिश ग्रामर तर कधीच नाही, कारण तुम्हाला जर व्यवस्थित ग्रामर कळलं तर आपल्याला फक्त एक्झामसाठी ग्रामर नाही शिकायचंय, तर आपल्याला कॉन्फिडेंटली बोलता पण आलं पाहिजे, राईट. आपल्याला इंग्लिश कॉन्फिडेंटली बोलताही आलं पाहिजे, म्हणूनही आपल्याला ग्रामर व्यवस्थित शिकायचं आहे कॉन्फिडेंटली, राईट. सो म्हणून तुम्हाला हा ग्रामर फक्त रटायचं नाहीये, तर तुम्हाला डेली लाईफमध्ये त्याला यूज पण करता आलं पाहिजे व्यवस्थित, म्हणून आपल्याला शिकायचं आहे. नॉट ओनली फॉर द एक्झाम. जर तुम्ही फक्त एक्झामच्या इंटेन्शननी अभ्यास करत असाल, सो प्लीज स्टॉप इट. यू हॅव टू यूज इट इन डेली लाईफ ऑल्सो, बिकॉज हे पण एक स्किल आहे, राईट. लँग्वेज शिकणं पण एक स्किल आहे. आपल्याला फक्त रट्टा नाही मारायचा आहे, आपल्याला ते नॅचरली आलं पाहिजे, तरच तुमचे मार्क्स वाढतील, राईट. सो जसं आपण मराठी कसं एकदम मन लावून शिकतो आणि मन लावून बोलतो, तसंच आपल्याला इंग्लिश ही आलं पाहिजे नॅचरली. ओके, म्हणून आपल्याला हे ग्रामर व्यवस्थित शिकायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, दीज फ्लावर्स. आता दीज आणि दोज, आता इथे काय आहे, दोज अँड दीज काय आहे, प्लुरल आहे, म्हणजे ते खूप टू किंवा टू पेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला दीज किंवा दोज यूज करतो. दीज म्हणजे ते जवळ आहेत, जसं दिस कसं होतं सिंग्युलर मध्ये जवळ होतं म्हणून आपण दिस यूज करत होतो. पण प्लुरल मध्ये जेव्हा कधी खूप सारे फ्लावर्स आहेत ते आपल्याला जवळ आहेत, एकदम खालीच आहेत, तर आपण म्हणणार दीज फ्लावर्स, राईट. आणि दो स्टुडंट्स म्हणजे तो स्टुडंट्स खूप सारे आहेत आणि ते प्लुरल मध्ये आहेत आणि ते खूप दूर उभे आहेत, सो आय विल से दोज स्टुडंट्स. सो दीज आणि दोज प्लुरल साठी यूज करतात आणि दीज आणि दिस आणि दॅट सिंग्युलर साठी यूज करतात. सो दो स्टुडंट्स आणि सच बिहेवियर. सो सच पण इथे काय करतात, सच बिहेवियर म्हणजे आपण पॉइंट आउट करतोय, सच अ बिहेवियर, दिस बिहेवियर, सच अ बिहेवियर इज नॉट गुड. ओके, सो सच पण काय येतं, डेमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये येतं. सो डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मध्ये काय येतं, जेव्हा कधीही आपण कोणतेही ॲडजेक्टिव्ह असेल ती पॉइंट आउट करतो एका पर्सन मध्ये, दिस दॅट दीज दोज, सो त्याला आपण म्हणतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, म्हणजेच निर्देशक विशेषण. नेक्स्ट, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह किंवा स्वामित्वदर्शक विशेषण. सो पजेशन किंवा पजेसिव्ह असणं म्हणजे काय, ते माझी आहे गोष्ट, त्याची मी ओनरशिप दाखवते, त्याची मी मालकी दाखवते. जसं इथे बघा पिक्चर मध्ये दिले आहे,
याच्या हातात ती चावी आहे, म्हणजे तो ओनर आहे, त्या चावीचा ओनर आहे, किंवा जी काही गोष्ट ती चावी जी काही गोष्टीची आहे त्याचा ओनर कोण आहे, तो व्यक्ती आहे. सो इथे काय दिसते आपल्याला, ओनरशिप दिसते, आपल्याला मालकी दिसते, बरोबर. सो इट शोज ओनरशिप अँड ऑर पोझेशन, मालकी दाखवणे, मालकी म्हणजेच पोझेशन किंवा हक्क दाखवणे, मालकी किंवा स्वामित्व दर्शविणारे विशेषण म्हणजेच पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके. सो जसं मी म्हणतेय, माय बोर्ड, माय पेन, ओके, माय क्लोथ्स. सो मी काय दाखवते, त्याच्यावर हक्क दाखवते, माझा मालकी दाखवते, माय बाईक. ओके. सो दिस इज ऑल अबाउट ओनरशिप, possession. So possessive adjective. My pen, your book, his car, her bag, their हाऊस. हिज म्हणजे हिज कशासाठी यूज होतं, मेलसाठी यूज होतं, राईट, आणि फिमेलसाठी हर यूज होतं, आणि देअर जेव्हा कोणी प्लुरल असेल तर त्याला देअर यूज होतं. युअर म्हणजे जेव्हा आपण सेकंड पर्सनला रेफर करतोय, माय म्हणजे आपण फर्स्ट पर्सनला रेफर करतोय. सो आपण जे काही फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, तुम्हाला कन्फ्युजन होत असेल ऐकून, तर ह्याच्याबद्दलही आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे प्रोनाउन्स मध्ये. हे लेक्चर 2 मध्ये शिकवलेलं आहे. सो यू कॅन, लेक्चर 3 मध्ये सॉरी, कॅन गो अँड यू कॅन लर्न. ओके. सो बिकॉज आपल्याला तुम्ही डिरेक्टली ह्या व्हिडिओवर स्किप नाही करू शकत. तुम्हाला जे बेसिक्स आहे, जे काही मी बेस शिकवलं आहे, आपल्याला जर फाउंडेशन स्ट्रॉंग करायचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला हायर स्टोरीड बिल्डिंग नाही बिल्ड करता येणार. म्हणून जे काही लेक्चर्स आहेत ते एका सिरीजमध्येच फॉलो करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहित आहे आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं हे कळणारच नाही, तर तुमची जी लिंक आहे ती तुटणार, तुम्हाला याच्यामध्ये कनेक्टच करता येणार नाही या टॉपिक्समध्ये. म्हणून आपल्याला एका सिरीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. ओके. सो जेव्हा कधी आपल्या गोष्टीवर मालकी दाखवतो तर त्याला आपण म्हणतो पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. सो हे प्रनाउन्स मध्ये पण सेमच होतं. आपण म्हणत होतो पॉझेसिव्ह प्रनाउन. त्याच्यामध्ये जर क्वेश्चन मध्ये दिलं असेल फाइंड द पॉझेसिव्ह प्रनाउन, तर आपण त्याला प्रनाउन म्हणणार. आणि जर ते इथे क्वेश्चन मध्ये दिलं असेल पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, तर आपण त्याला ऍडजेक्टिव्हच्या कॅटेगरीमध्ये लिहिणार. नेक्स्ट, इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा प्रश्नार्थक विशेषण. इंट्रोगेशन मीन्स टू आस्क क्वेश्चन्स, म्हणजेच प्रश्न विचारणे. ओके. जसं आपण प्रनाउन मध्ये पण शिकलो, इंट्रोगेशन जेव्हा कधीही एका सेंटेन्स मध्ये क्वेश्चन मार्क असतो तर तो येतो इंट्रोगेशन प्रनाउन मध्ये. तसंच इथे हु, वेन, विच अशा वर्ड्स असतात, क्वेश्चन वाले वर्ड्स असतात, किंवा क्वेश्चन मार्क असतो, तर ते कशामध्ये येतं, इंट्रोगेशन मध्ये येतं. सो जसं आपण, मी कालही तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, जसं आपण कधीही कोणतीही केस बघतो किंवा काहीतरी क्रिमिनल गोष्टी बघतो, तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो पोलीस आर इंट्रोगेटिंग. इट मीन्स पोलीस आर आस्किंग क्वेश्चन्स, म्हणजे विचारतात, प्रश्न विचारतात तिथल्या जे कोणी मेंबर्स इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामध्ये. सो त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की इंट्रोगेशन मीन्स व्हॉट, टू आस्क क्वेश्चन्स. टू आस्क क्वेश्चन्स म्हणजेच प्रश्न विचारणे. ह्याचाच अर्थ जेव्हा कधीही एका वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क दिसेल, की असा क्वेश्चन मार्क दिसेल, किंवा हा जो पहिला वर्ड आहे विच, व्हॉट, हुज, वेन, व्हॉट, असे इथे अजून थोडे वर्ड नाही आहेत, जसं हु असेल, वेअर असेल, किंवा वेन असेल. ओके. हे शब्द पण येतात त्याच्यामध्ये. हुज आहे, हुम असेल. सो असे जेव्हा हे शब्द येतात, किंवा अजून एक क्वेश्चन मार्क पण येतो त्याच्यामध्ये, सो तेव्हा ते कशामध्ये येतं, इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येतं. सो इथे पिक्चर मध्ये पण दिलेलं आहे, डॉक्टर इज इंट्रोगेटिंग द पेशंट, पेशंटला क्वेश्चन्स विचारतात, सो त्याला पण एक इंट्रोगेशनच म्हणणार आपण, आणि ते इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्येच येतं. सो जेव्हा पण आपल्याला डॉक्टर पण आपल्याला क्वेश्चन करतात, तुम्हाला काय झालंय, तुम्हाला काय काय सिम्पटम्स आहेत, ते पण इंट्रोगेशनच्या अंडर येतं. ओके. बिकॉज ते पण आपल्याला क्वेश्चन्स विचारतायत, राईट. सो इथे एक्झाम्पल मध्ये विच बुक, कोणती बुक, व्हॉट कलर, विच कलर, कोणता कलर, हुज पेन, पेन कोणाची आहे, असं जेव्हा आपण प्रश्न विचारतो, विच रोड, व्हॉट सब्जेक्ट, सो हे सगळे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येतं. नेक्स्ट, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डिस्ट्रीब्युशन मीन्स व्हॉट, वाटणे. ओके. वितरणवाचक दर्शक विशेषण, त्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन मीन्स व्हॉट, वाटणे. रेफर्स टू पर्सन ऑर अ थिंग वन बाय वन.
याचा अर्थ खूप सारे लोक, खूप सारे मेंबर्स आपल्या समोर असतील तर आपण एक आणि एकला रेफर करतोय, म्हणजे 1 by 1, तर त्याला आपण म्हणणार डिस्ट्रीब्युशन. सो असे कधी शब्द असतील एका सेंटेन्स मध्ये तर ते कशामध्ये येणार, ते येणार डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये. जसं प्रनाऊन आहे तसंच सेम. ओके, जसं आता इथे मेंबर्स आहेत, खूप सारे मेंबर्स आपल्याला दिसतात ह्या पिक्चर मध्ये. जर मी 1 by 1 एकेकाला काहीतरी गोष्ट सांगतेय, जसं की यू हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी, यू आर द टीम मेंबर, यू आर द टीम लीडर, असं मी एकेकाला सांगते तर त्याला म्हणणार आपण डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके, जसं एक्झाम्पल मध्ये फर्स्ट ऑफ ऑल मराठीमध्ये बघूया. प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तू स्वतंत्रपणे दर्शवणारे विशेषण. सो आपण स्वतंत्रपणे एक आणि एकाला दर्शवतोय, ह्याचाच अर्थ ते डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येणार आहे. फॉर एक्झाम्पल, ईच स्टुडंट. ईच म्हणजे हर एक, हर एक स्टुडंट, हर एक विद्यार्थी. सो ईच कशामध्ये येणार, डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये येणार. एव्हरी बॉय, ईच एव्हरी, एव्हरी म्हणजे एक आणि एक, 1 by 1, सगळे, तुमच्यामध्ये सगळे, राईट. जसे मी म्हणते एनीवन, कॅन एनीवन आन्सर, तुमच्यामधलं कॅन एनीवन आन्सर. सो एनीवन काय झाला, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. सो एनीवन हा शब्द पण याच्यामध्येच येतं. जसं एनीवन असेल, एनीबडी असेल. ओके, सो एक आणि एकला जेव्हा मी दर्शवते तेव्हा ते डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये येतं. ईदर, ईदर म्हणजे तुमच्या दोघांमधलं कोणीतरी एक किंवा तुमच्या सगळ्यांमधलं कोणीतरी एक. ईदर आन्सर म्हणजे कोणीतरी एकाने उत्तर द्या, असा याचा अर्थ आहे. नीदर प्लेयर, नीदर, ईदर आणि नीदर म्हणजे कोणीतरी एक, आणि नीदर म्हणजे कोणीच नाही, तुमच्यापैकी एकही नाही. आपण असं मराठी मध्ये म्हणतो ना, तुमच्यापैकी एकही नाही. सो एकही नाही म्हणजेच नीदर. नेक्स्ट, एव्हरी सिटीजन. सो 1 by 1, एव्हरी सिटीजन म्हणजे एक आणि एक सिटीजन. सो हे याच्यामध्ये येतात. नीदर, ईदर, एव्हरी, एव्हरी, ईच, हे सगळे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येतात. सो कधीही खूप सारे मेंबर्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एक आणि एकाला रेफर करतोय, 1 by 1, सो ते कशामध्ये येणार, डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये येणार. सो तुम्हाला कळालं असेल, जेव्हा कधीही आपल्याला टीचर म्हणते, आपल्याला लहानपणी म्हणतच असेल, सो माझे टीचर मला म्हणायच्या. सो जेव्हा कधी खूप सारे जेव्हा पेपर्स चेक करायला यायचे टीचर्स, अँड देन शी यूज टू से डिस्ट्रीब्यूट द पेपर्स, म्हणजे पेपर्स एक आणि एक डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे आपण काय करतो, असे एकासमोर ठेवतो का, नाही, आपण एक आणि एक जागेभर जाऊन त्याला देतो, वाटतो, राईट. सो त्याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युशन. सो जर तुम्हाला शब्द कळला तर तुम्हाला सेंटेन्स मध्येही पटकन आयडेंटिफाय करता येईल की कोणता शब्द डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. नेक्स्ट, एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह. एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह किंवा जोरदर्शक विशेषण. सो जोर म्हणूनच तुम्हाला अर्थ कळला असेल. एम्फसाइजचा अर्थ आहे स्ट्रेस देणे. ओके, लिहून घ्या कुठेतरी, याचे अर्थ जे मी सांगतेय ना, एम्फसाइज, ZE येतं. एम्फसाइज जोर देणे म्हणतो आपण त्याला. ओके, किंवा स्ट्रेस, टू स्ट्रेस. ओके, किंवा स्ट्रेस देणे, याला एम्फसाइज असं म्हणतात. याचाच अर्थ जेव्हा कधीही आपण एका प्रनाऊनवर किंवा नाऊनवर जास्त भर देतोय, तो जो ऍडजेक्टिव्ह आहे तो त्या नाऊनवर जास्त भर देतोय किंवा त्या सब्जेक्टवर, त्या प्रनाऊनवर जास्त भर देतोय, त्याचाच अर्थ तो शब्द काय झालाय, तो शब्द झालाय एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह. ओके, जसं adds emphasis to the noun, नामावर विशेष जोर देणारे विशेषण म्हणजेच एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह किंवा जोरदर्शक विशेषण. फॉर एक्झाम्पल, माय ओन हाऊस. आता इथे बघा, ओन म्हणजे माझंच, माझं स्वतःचं घर असं आपण म्हणतो ना. हे जे स्वतःचं आहे ते काय करतंय, परत माझ्यावर जास्त स्ट्रेस देत आहे, त्या नाऊनवर, त्या प्रनाऊनवर जास्त भर देत आहे, म्हणून ओन काय येणार, एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह. हिज ओन हाऊस, हिज ओन डिसिजन, त्याचा स्वतःचा डिसिजन, परत हिज वर जास्त भर देत आहे, राईट. सो काय होणार, हे एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह. द व्हेरी मॅन,
सो व्हेरी काय करतं इथे, परत मॅनवर जास्त भर देते, द व्हेरी मॅन. दिस व्हेरी प्लेस, अगेन प्लेसवर जास्त भर देते, सो व्हेरी इज ऑल्सो एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह. आवर ओन स्कूल, राईट, आवर्स इथे सब्जेक्ट आहे. आवर ओन स्कूल, आवर वर जास्त भर देत आहे. ओके, सो इथे पण हे काय होतंय, दिस हे व्हेरी द वर जास्त भर देत आहे आणि हे जास्त भर कशावर देत आहे, दिस वर देत आहे. सो वेनेवर असे जे सेंटेन्सेस असतात जे नाउन किंवा प्रनाउन वर जास्त भर देतात, जास्त स्ट्रेस देतात, तर त्याला आपण म्हणतो एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह. ओके, जसं आता आपण मी हे जर डिलीट जरी केले, जे डिस्कार्ड जरी केले हे जे शब्द आहेत ऍडजेक्टिव्ह, तरी काही फरक नाही पडणार सेंटेन्स मध्ये, जसं काही फरक नाही पडत, जसं फक्त जो स्ट्रेस आहे तो डिस्कार्ड होतो. जसं की माय हाऊस, काही फरक वाटतोय नाही, फक्त जो स्ट्रेस आहे तो प्रनाउन वरचा कमी झालेला आहे. सो माय हाऊस, हिज डिसिजन, द मॅन, दिस प्लेस, आवर स्कूल डझंट मेक एनी डिफरन्स. याचाच अर्थ जर आपण एम्फसाइजिंग, आता तुम्हाला हे काय करायचं आहे, हे ट्रायल अँड एरर करून बघायचं आहे सेंटेन्समध्ये. सो जर तुम्ही तो शब्द काढला तरी पण त्याचा अर्थ सेमच राहतोय का, फक्त स्ट्रेस कमी होतोय. सो जर असं होत असेल तर तो शब्द काय आहे, एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह आहे. जसं की इथे बघा, हे इथे थोडंसं पिक्चर रॉंग झालेलं आहे. हे कशामध्ये येतं, दिस कम्स अंडर, दिस पिक्चर कशामध्ये येणार, हे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येणार, राईट. हे कशामध्ये येणार, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येणार. बिकॉज बघा ना तो कसा कर, मीन्स ही इज जस्ट होल्डिंग द कीज इन हिज हँड, की हे घर माझं आहे. सो ही इज शोइंग द ओनरशिप, सो इट विल कम अंडर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके, नेक्स्ट स्लाइड. प्रॉपर ऍडजेक्टिव्ह किंवा व्यक्तिवाचक विशेषण. प्रॉपर, व्यक्तिवाचक. सो प्रॉपर म्हणजे काय, अ प्रॉपर ऍडजेक्टिव्ह इज अन ऍडजेक्टिव्ह फॉर्म्ड फ्रॉम ए प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन आपण ऑलरेडी शिकलो आहोत नाउनच्या व्हिडिओमध्ये, विच इज द सेकंड लेक्चर ऑफ द सिरीज, ज्याच्यामध्ये आपण नाउन शिकलोय. सो प्रॉपर नाउन म्हणजे काय, प्रॉपर म्हणजे आपण एका पर्सनला प्रॉपरली आयडेंटिफाय करतोय, म्हणजे त्याचं नाव घेऊन आपण बोलवतोय किंवा त्याचं नाव घेऊन आपण काहीतरी गोष्ट सांगतोय, त्या नाउनला आपण म्हणतो प्रॉपर नाउन. जसं मी म्हणतेय अ चायनीज मॅन, सो चायनीज काय झालंय, प्रॉपर नाउन झालंय, राईट. चायनीज काय झालंय, प्रॉपर झालंय, बिकॉज मी त्याला नावानी बोलवते चायनीज. अ मॅन म्हणू शकते, बट ते प्रॉपर कधी होते, जेव्हा मी चायनीज ऍड करते. सो जेव्हा असं आपण शब्द ऍड करतो नाउनच्या समोर, सो त्याला आपण म्हणतो प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, राईट. जसं जसं मी म्हणतेय राहुल कम हिअर, सो ए बॉय कम हिअर असं पण म्हणू शकते. सो बॉय लिहिल्यावर ते काय होणार, कॉमन होणार, बिकॉज जनरली आपण बॉयच म्हणतो, जनरली सगळ्यांना बॉय म्हणतो मुलांना, राईट. बट जेव्हा मी राहुल म्हणते, सो मी पर्टिक्युलरली त्या व्यक्तीकडे पॉइंट आउट करून त्याला बोलवते, सो दॅट बिकम्स प्रॉपर नाउन. ओके, तसं मी म्हणते दॅट कॅट, सो दॅट ॲनिमल पण म्हणू शकते. सो जेव्हा मी ॲनिमल म्हणते ते कॉमन नाउन मध्ये जात आहे, बट जेव्हा मी दॅट कॅट असं म्हणते, कॅट जेव्हा मी स्पेसिफिकली म्हणते, तर ते कशामध्ये येणार, ते प्रॉपर नाउन मध्ये येणार. ओके, सो आता इथे काय त्याचं रिलेशन आहे, प्रॉपर नाउन वेगळं असतं आणि प्रॉपर ऍडजेक्टिव्ह थोडं वेगळं असतं. जसं अ प्रॉपर ऍडजेक्टिव्ह इज अन ऍडजेक्टिव्ह फॉर्म्ड फ्रॉम ए प्रॉपर नाउन, डिस्क्राइब्स दॅट समथिंग बिलॉंग्स टू or is related to a particular person, country, city, religion, language or place. So कधी कुठलीही जर प्रॉपर नाउन असेल, सो ते काय डिस्क्राईब करतंय, ते तो कोणता पर्सन आहे, तो कोणता व्यक्ती आहे, तो कुठला देश आहे, कुठली त्याची सिटी आहे, आणि कुठलं त्याचं रिलीजन आहे, त्याचं लँग्वेज कुठली आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला प्रॉपरली, प्लेस कुठला आहे कळत असेल, तर त्याला आपण म्हणतो प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. जसं व्यक्तिवाचक नावापासून प्रॉपर नाउन तयार झालेले विशेषण म्हणजेच
व्यक्तिवाचक विशेषण. सो जेव्हा प्रॉपर नाउन पासून जे तयार होतं त्याला त्या ऍडजेक्टिव्हला आपण प्रॉपर ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. जसं इंडियन, एशियन, अमेरिकन, बुद्धिस्ट, ब्रिटिश, ख्रिश्चन. सो आता ह्याचे नाउन काय आहेत? आता बघा, इंडिया काय आहे? इंडिया इज नाउन. इंडिया नाउन आहे. बट इंडियन काय आहे? इंडियन. इंडियन हे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहे. एशिया काय आहे? नाउन आहे, राईट? स्पेसिफिक नाव आहे एका कॉन्टिनेंटचा. एशिया एक कॉन्टिनेंट आहे. सो एशियन काय झालं? ऍडजेक्टिव्ह झाला. ओके. तिथला व्यक्ती जेव्हा आपण पर्टिक्युलरली म्हणतो इंडिया, इंडियामधला व्यक्ती आपण त्याला काय म्हणणार? इंडियन म्हणणार. सो ते काय झालं? ऍडजेक्टिव्ह झाला, राईट? प्रॉपर ऍडजेक्टिव्ह झाला. सो अमेरिका असेल, आपण अमेरिकामधल्या व्यक्तीला काय म्हणणार? अमेरिकन. जसं ब्रिटिश असेल, ब्रिटिश. आणि ब्रिटिश मध्ये राहणारा व्यक्ती काय म्हणणार आपण? सॉरी, ब्रिटेन असेल, सॉरी ब्रिटेन असेल. सो ब्रिटेन मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणणार? ब्रिटिश. सो दिस बिकम्स प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. हे सगळे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहे. जसं इथे असेल बुद्ध. बुद्ध काय आहे? नाउन आहे. बट बुद्धिस्ट म्हटलं आपण, द पर्सन हु बिलॉंग्स टू बुद्धिझम, तर तो काय होणार? बुद्धिस्ट होणार. आणि हे काय होणार? प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. जसं क्राइस्ट हे एक नाउन आहे. आणि ख्रिश्चन म्हणजेच ख्रिश्चन रिलिजनला बिलॉंग करणारा त्याला म्हणणार आपण ख्रिश्चन. आणि ते होणार प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. सो जेव्हा कधीही असे शब्द येतात ज्या एका नाउन पासून तयार झालेले असतात, प्रॉपर नाउन पासून जे तयार झालेले ऍडजेक्टिव्ह असतात त्याला आपण म्हणतो प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. ओके. तर याच्यामधला डिफरन्स तुम्हाला कळलं असेल. जसं हिंद असेल तर हिंद मधून आपण म्हणतो हिंदू, राईट? जसं कोरिया असेल सो त्याला कोरियन म्हणतो आपण. सो कोरियन आहे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आणि कोरिया आहे प्रॉपर नाउन. जसं मराठीचा आपण मराठा म्हणतो, राईट? आता तुम्हाला प्रॉपर ऍडजेक्टिव्ह हे कळलं असेल. नेक्स्ट आहे रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा संबंधदर्शक विशेषण. सो रिलेटिव्ह म्हणजे काय? जेव्हा कधी आपल्याशी थोडं ब्लड रिलेशन किंवा कोणीतरी जास्त कनेक्टेड असेल तर आपण त्याला रिलेटिव्ह असं म्हणतो. आपण प्रनाऊन मध्ये पण शिकलो आहोत रिलेटिव्ह प्रनाऊन. जेव्हा कधीही दोन क्लॉजेस होते आणि त्याच्यामध्ये जो शब्द कनेक्ट करणारा असतो किंवा हू, हुज, हुम असं असतं, तर ते दोघांना क्लॉजला कनेक्ट करणं, त्या दोघांमधला जो गॅप आहे तो ब्रिज करणं, त्या शब्दाला आपण म्हणतो पॉसेसिव्ह प्रनाऊन तिथे, राईट? पण इथे आपण म्हणणार रिलेटिव्ह प्रनाऊन म्हणतो. सॉरी फॉर द मिस्टेक. तर आपण इथे जेव्हा ऍडजेक्टिव्ह असेल दोन्ही क्लॉजेसच्या मध्ये, दोन्ही क्लॉजेसना कनेक्ट करणारा किंवा वाक्यांना कनेक्ट करणारा जर तो ऍडजेक्टिव्ह असेल तर त्याला आपण म्हणणार रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. सो इथे मी फॅमिली मेंबर्सचा रिलेटिव्हचा एक फोटो दिलेला आहे, सो दॅट तुम्हाला जेव्हा कधीही रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह प्रनाऊन असं डोक्यात घ्यायचं असेल तर तुम्हाला हा पिक्चरवरून तुम्हाला लक्षात येईल रिलेटिव्ह. ओके. सो a relative adjective is a relative pronoun used before a noun to connect two clauses while modifying that noun. सो इथे थोडासा डिफरन्स आहे. प्रनाउन मध्ये काय होतंय, फक्त तो दोन्ही सेंटेन्सेस ना कनेक्ट करतोय. बट इथे काय करतोय, इथे तो दोन्ही क्लॉजेस ना कनेक्ट करून त्या नाउनला काय करतोय, मॉडिफाय करतोय, म्हणजे चेंज करतोय. मॉडिफाय करणं म्हणजे चेंज करणं. ओके. सो रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह इज अ रिलेटिव्ह प्रनाउन. रिलेटिव्ह प्रनाउन आहे जो यूज केल्यावर दोन्ही क्लॉजेसच्या मध्ये तो जो नाउन आहे त्याला मॉडिफाय करतोय, म्हणजे त्या नाउनला चेंज करतोय. जो शब्द दोन वाक्यांना जोडता आणि नामाबद्दल माहिती देतो तो संबंधदर्शक विशेषण किंवा रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह होय. फॉर एक्झाम्पल, आय डोंट नो व्हॉट आन्सर ही गेव. सो आय डोंट नो हे काय आहे, एक क्लॉज आहे. आणि परत आन्सर ही गेव हा दुसरा क्लॉज आहे, राईट? आणि ह्याच्यामधला जो व्हॉट आहे तो काय आहे, रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. सो असं तुम्हाला दोन्ही क्लॉजेसच्या मध्ये कोण कनेक्ट करतंय हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. तुम्हाला फाइंड करता, तुम्हाला शोधता आलं पाहिजे की कोणता शब्द दोन्ही क्लॉजेसना कनेक्ट करतोय किंवा दोन्ही वाक्यांना एकत्रित करतोय, राईट? यूज एक झाला इथे वर्ड शब्द, आणि मेथड वर्क्स बेस्ट हा झाला
दुसरा क्लॉज. आणि वॉट झाला यामधला कनेक्ट करणारा शब्द, तो हा झाला रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके. नेक्स्ट आहे टेक व्हॉट एव्हर रूट यू प्रेफर. टेक. ओके. व्हॉट एव्हर रूट यू प्रेफर, अगेन दुसरा क्लॉज झाला. आणि असं नॉट नेसेसरी की कायम क्लॉजेस असतील, कधी कधी शब्द आणि क्लॉज असू शकतो, कधी कधी दोन क्लॉजेस असू शकतात. जसे इथे दोन क्लॉज आहेत, इथे एक शब्द आणि एक क्लॉज आहे, राईट. आणि कधी कधी दोन सेंटेन्सेसही असू शकतात, म्हणजेच दोन वाक्य असू शकतात. ओके. तर इथे व्हॉट एव्हर जे आहे काय आहे, एक रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. सो इथे बघा हा जो वॉट आहे, हा जो व्हॉट एव्हर आहे, तो थोडासा जो नाउन आहे त्याला थोडासा मॉडिफाय करतोय. चूज विच एव्हर, असा विच एव्हर. चूज काय झाला, एक शब्द झाला. आणि बुक्स यू लाईक काय झाला, एक क्लॉज झाला. सो विच एव्हर इज काय आहे, एक रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. सो जेव्हा कधीही असे शब्द येत आहेत, वॉट, विच एव्हर असे शब्द येत आहेत दोघांमध्ये, हू वगैरे, सो ह्याला आपण म्हणणार रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. सो आता तुम्ही म्हणणार हे शब्द तर मॅम इंटरगेटिव्ह मध्ये पण येतात. सो शब्द बरोबर आहे तुमचं, दोन्हीकडे येतात सेम शब्द. बट इंटरगेटिव्ह मध्ये काय येतं, क्वेश्चन मार्क येतो, राईट. आपण प्रश्न विचारतो इंटरगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये. सो जेव्हा कधीही असे शब्द वॉट, वेअर, तो, आणि डिफरन्स हा आहे की तिथे इंटरगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये तो जो शब्द आहे वॉट, वेअर, वेन, विच, तो स्टार्टिंगला येतो. आणि इथे काय होतं, दोन्ही सेंटेन्सच्या मध्ये येतो. दोघांमधला डिफरन्स कळलाय. तिथे एक प्रश्न म्हणजे काय म्हणतात, प्रश्नचिन्ह पण येतो, क्वेश्चन मार्क पण येतो, राईट, इंटरगेटिव्ह मध्ये. पण इथे प्रश्न दिसतोय का आपल्याला, क्वेश्चन मार्क दिसतोय का, नाही. सो रिलेटिव्ह मध्ये प्रश्न क्वेश्चन मार्क नाही येत. ओके. इथे फक्त तो दोघांना कनेक्ट करतो. सो वॉट, वेन, विच, व्हॉट एव्हर, विच एव्हर हे असे शब्द, असं हू, हे सगळं दोन्ही क्लॉजेसच्या मध्ये आले, याचाच अर्थ हे रिलेटिव्ह झाले, राईट. रिलेटिव्ह काय करतात, रिलेटिव्ह म्हणजे कनेक्शन बिल्ड, कनेक्टेड, आपले कनेक्टेड पीपल. तसंच इथे सेंटेन्सेस मधला कनेक्शन कोण करतं, रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह करतात किंवा रिलेटिव्ह प्रनाउन्स ही करतात. ओके. तर रिलेटिव्ह प्रनाउन्सच आपण रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणू शकतो. बट रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह हे काय करतात, हे प्रनाउनला थोडं मॉडिफाय करतात. हेच मॉडिफाय म्हणजे चेंज करतात. हे झालं रिलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता थोडेसे सिमिली बघूयात आपण. सिमिली म्हणजे काय, जसं ऍडजेक्टिव्ह असेल तर थोडं कंपॅरिझन म्हणतो आपण, जसं राईट, कुठल्या तरी वस्तू बरोबर कम्पेअर करणं, म्हणजे सिमिलॅरिटी बघणं. सिमिलॅरिटी दोन्ही सेम आहे, राईट, थोडा बहुत क्लोज शब्द आहेत. सिमिली डोक्यात आलं, याचा अर्थ इट इज सिमिलॅरिटी, दोघांमधला सिमिलॅरिटी या दोघांमधलं कंपॅरिझन, त्याला आपण असे जे सेंटेन्सेस असतात त्याला आपण म्हणतो सिमिली. ओके. सो हे जे फ्रेजेस आहेत त्याला आपण फ्रेजेस म्हणणार, बिकॉज ते पूर्ण अर्थ नाही बनवत. सो फ्रेजेसचा अर्थ काय असतो हे आपण शिकलोय. फ्रेज काय असतं, वर्ड, लेटर्स काय असतात, अल्फाबेट काय असतं, क्लॉज काय असतं, सेंटेन्स काय असतं, यावरही आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे. सो जो फर्स्ट व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन रेफर करू शकता जर तुम्हाला माहित नसेल की क्लॉजचा अर्थ काय असतो आणि फ्रेजचा अर्थ काय असतो. ओके. सो सिमिली जसं आपण इथे ऍडजेक्टिव्ह पण येतात, म्हणून मी हे एक्झाम्पल घेतलेले आहे, बिकॉज सिमिलीमध्ये पण खूप सारे ऍडजेक्टिव्ह येतात जे आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल, ॲज सोबर ॲज अ जज. ओके. ॲज सोबर ॲज अ जज. सो जज काय आहे, इथे नाऊन आहे, जज हा नाऊन आहे, आणि सोबर काय आहे, सोबर हा ऍडजेक्टिव्ह आहे. ओके. सो सोबर आहे ऍडजेक्टिव्ह. न्यायाधीशासारखा गंभीर. सो गंभीर म्हणजेच सोबर. आणि व्हेरी सिरियस अँड सेन्सिबल. सो ह्या सिमिलीचा अर्थ काय होतो, ॲज सोबर ॲज अ जज. सो आपण असं म्हणू शकतो, राहुल इज ॲज सोबर ॲज अ जज, म्हणजेच राहुल खूप जास्त सिरियस आहे आणि गंभीर आहे याचा अर्थ. ओके. सिरियस आणि सेन्सिबल आहे. सो ॲज सोबर ॲज अ जज म्हणजे याचा अर्थ नाही आपण एका जजला सोबर म्हणतोय, ते आपण कुठेही यूज करू शकतो. ॲज सोबर ॲज अ जज आपण कोणालाही यूज करू शकतो. ओके. ज्याला आपल्याला खूप जास्त गंभीर असतो तो व्यक्ती, आता आपण त्याला म्हणू शकतो की शी इज ॲज सोबर ॲज अ जज. नेक्स्ट, ॲज ब्रेव ॲज अ लायन. सो लायन इथे नाऊन आहे, ब्रेव काय आहे, एक ऍडजेक्टिव्ह आहे. सो
सिंहासारखा शूर. सो शूर म्हणजेच ब्रेव्ह, करेजियस. करेजियस म्हणजे कोणतीही तुमच्या समोर अडचण आली असेल तर तुम्ही त्याला कॉन्फिडेंटली फेस करता, त्याला करेजियस म्हणतात. शूर. शूराला एक दुसरा शब्द आहे, दुसरा सिमिलर शब्द आहे करेज. ओके. सो ॲज ब्रेव्ह ॲज लायन म्हणजे एका सिंहासारखा ब्रेव्ह, सिंहासारखा शूर. ठीक आहे. तर आपण म्हणू शकतो द प्रोफेसर इज ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन. ओके. सो दिस वॉज वन ऑफ द एक्झाम्पल. असं ब्रेव्ह ॲडजेक्टिव्ह झाला इथे. ॲज बिझी ॲज अ बी, हे तर खूप जास्त कॉमन यूज करणारा सिमिली आहे, खूप जास्त कॉमन यूज करणारे सिमिली आहे. मधमाशीप्रमाणे व्यस्त. तुम्ही मधमाशांना बघितलंय का रे? मधमाशी कायम बिझी असतात. दे आर ऑलवेज, ते जे त्यांचा हनीकोंब असतो, त्यांचे जे घर असतं ते बनवण्यामध्ये त्या कायम सतत डे नाईट काम करत असतात, ते कायम बिझी असतात. सो म्हणून आपण त्या बिझी माणसाला आपण एका मधमाशासारखं कम्पेअर करू शकतो. कम्पेअर म्हणजे त्याला ते ऍडजेक्टिव्ह देऊ शकतो. ॲज अ बिझी ॲज अ बी. बिझी काय झालं इथे? ऍडजेक्टिव्ह झालं आणि याचा अर्थ आहे खूप जास्त बिझी, व्हेरी बिझी. सो जो तुमचा मित्र आहे, जो खूप जास्त MPSCचा अभ्यास करतो, रात्रंदिवस एक करतो, सो त्याला तुम्ही म्हणू शकता यू आर ॲज बिझी ॲज अ बी. आणि तो खूप जास्त सरप्राईज होईल की ओ माय गॉड, मला आता इतकं इंग्लिश, तुला आता इतकं इंग्लिश यायला लागलं. सो फक्त यूज करून बघा, रिॲक्शन बघा त्याचं काय येतं. ओके. सो ॲज बिझी ॲज अ बी म्हणजेच मधमाशीप्रमाणे व्यस्त. ॲज ब्लाइंड ॲज अ बॅट. ओके. बॅट, बॅट तुम्हाला माहिती आहे, दिवसभर ते असेच लटकून असतात झाडाला, त्यांना दिवसभर काहीच दिसत नाही, त्यांना त्यांची विजन नाईटला येते. सो ॲज ब्लाइंड ॲज अ बी. वटवागळासारखा आंधळा. ह्याचा अर्थ आहे वटवागळासारखा आंधळा आणि त्या ॲडजेक्टिव्ह आहे ब्लाइंड. सो अनेबल टू सी वेल. सो जेव्हा कधीही कुठलीही काय म्हणतो आपण, आपला कोणी फ्रेंड असेल आणि आपण त्याला काही समजावण्याचा प्रयत्न करतो, बट त्याला ते स्पष्ट दिसत नसतं की व्हॉट यू आर ट्राईंग टू एक्सप्लेन. तुम्ही कशाबद्दल त्याला एक्सप्लेन करताय, तर त्याला समजत नाहीये, त्याला नीट दिसत नाहीये की इथे त्याचं हित नाही आहे. सो तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो ॲज ब्लाइंड ॲज अ बॅट, म्हणजेच वटवागळासारखा आंधळा. ॲज बोल्ड ॲज अ ब्रास. ॲज बोल्ड ॲज ब्रास. बोल्ड काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे इथे अत्यंत धीट, व्हेरी बोल्ड ऑर शेमलेस. ओके. सो असा व्यक्ती ज्याला काही शेम नाही आहे, जो खूप जास्त, किंवा शेम म्हणजे आपण त्याला नेगेटिव्ह मध्ये घेतो, बट त्याला आपण ॲज अ पॉझिटिव्ह म्हणून पण यूज करू शकतो. जो खूप जास्त ओव्हर एक्सप्रेसिव्ह आणि ओव्हर कॉन्फिडेंट आहे, त्याला आपण बोल्ड म्हणतो. राईट. सो दॅट ॲक्टर इज ॲज बोल्ड ॲज, दॅट ॲक्टर इज ॲज बोल्ड ॲज ब्रास असं म्हणू शकतो आपण. ॲज काम ॲज अ क्युकंबर. काम म्हणजे असं अतिशय शांत, अतिशय शांत. व्हेरी काम म्हणजे शांत, शांत म्हणजेच काम. सो ॲज काम ॲज क्युकंबर. सो कोणी व्यक्ती असेल तर त्याला आपण म्हणू शकतो यू आर ॲज काम ॲज क्युकंबर. क्युकंबर मीन्स काकडी. नेक्स्ट सिमिली, ॲज क्लिअर ॲज अ क्रिस्टल. तुम्ही क्रिस्टल बघितलं, खूप जास्त क्लिअर असतं, म्हणून आपण एक ॲडजेक्टिव्हला क्रिस्टल बरोबर जोडला आहे, बिकॉज क्लिअरला क्रिस्टल बरोबर जोडलेला आहे. ओके. सो ॲज क्लिअर ॲज अ क्रिस्टल मीन्स स्फटिक सारखे स्वच्छ, व्हेरी क्लिअर, खूप जास्त क्लिअर, स्वच्छ. ओके. ॲज क्लिअर ॲज अ क्रिस्टल. दिस बोर्ड इज ॲज क्लिअर ॲज अ क्रिस्टल. ओके. या फिर तुमच्या कारची विंडो ॲज क्लिअर ॲज अ क्रिस्टल. किंवा तुम्हाला काही डाऊट असेल आणि तुमचा तो पूर्ण क्लिअर झाला असेल, यू कॅन से ॲज क्लिअर ॲज अ क्रिस्टल. ओके. ॲज कूल ॲज अ क्युकंबर. सेम, ह्याचा दोघांचा अर्थ सेमच आहे, ह्याचा आणि ह्याचा अर्थ सेम आहे. ॲज काम ॲज क्युकंबर किंवा ॲज कूल ॲज क्युकंबर आपण म्हणू शकतो. शांत व स्थिर, काम इव्हन अंडर प्रेशर. जेव्हा कोणी असा व्यक्ती असेल जो खूप जास्त प्रेशर असेल, तेव्हाही तो खूप जास्त काम राहत असेल, तर त्याला आपण म्हणतो ॲज कूल ॲज क्युकंबर. यू हॅव टू बी ॲज कूल ॲज क्युकंबर ड्युरिंग युअर एक्झामिनेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम लिहिता, तुमच्यावर खूप जास्त प्रेशर आहे, तरी तुम्हाला तुमचं माइंड कसं ठेवायचं आहे? काम ठेवायचं आहे. सो यू हॅव टू बी ॲज कूल ॲज क्युकंबर. नेक्स्ट, ॲज कनिंग ॲज अ फॉक्स. सो कनिंग इज अगेन अन ॲडजेक्टिव्ह. कनिंग मीन्स कोल्ह्यासारखे धूर्त. धूर्त म्हणजेच खूप जास्त क्लेवर असते, म्हणजे खूप जास्त क्लेवर इन अ ट्रिकी वे. ओके.
कनिंग म्हणजे खूप जास्त चतुर असणे म्हणतो ना आपण त्याला. सो दॅट इज ॲज कनिंग ॲज अ फॉक्स. ओके, सो कोल्ह्यासारखा धूर्त. ॲज डेफ ॲज अ पोस्ट, पूर्ण बहिरा. पूर्ण बहिरा असलेला, अनेबल टू हिअर. जेव्हा कधी आपण आपल्या सपोज आपल्या पेरेंट्सना काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करतो किंवा ते आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतात कधी कधी काही गोष्टी. सो आपण काय करतो, इधर से लिया और इधर से छोड़ दिया, त्यालाच आपण म्हणणार ॲज डेफ ॲज अ पोस्ट होता तुम्ही, म्हणजे पूर्ण बहिरे होता तुम्ही, ऐकत नाही त्यांचं. सो इट इज ॲज डेफ ॲज अ पोस्ट. सो इथे डेफचं आहे आणि इथे ब्लाइंडचं आहे. ओके, दिलेलं ॲज अ ब्लाइंड ॲज अ बॅट अँड ॲज अ डेफ ॲज अ पोस्ट. ॲज ड्राय ॲज डस्ट. डस्ट म्हणजे धूळ. धूळ खूप जास्त कोरडी असते ना, म्हणून असं त्याला कम्पेअर केलं आहे डस्ट बरोबर. सो ॲज ड्राय ॲज डस्ट, अतिशय कोरडे. एक्स्ट्रीमली ड्राय ऑर डल. काहीतरी गोष्ट तुम्हाला डल दिसत असेल तर यू कॅन से ॲज ड्राय ॲज डस्ट. सो डस्ट इथे ड्राय काय झालाय, डस्ट नाऊन आहे, ड्राय ॲडजेक्टिव्ह आहे. ॲज फिट ॲज फिडल. ॲज फिट ॲज फिडल, पूर्ण तंदुरुस्त किंवा व्हेरी हेल्दी. कोणीतरी खूप हेल्दी असेल आणि फिट असेल, रोज जिम करत असेल आणि खूप हेल्दी खात असेल, सो त्या व्यक्तीला आपण म्हणू शकतो ॲज फिट ॲज फिडल. फिट काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, फिडल इज नाऊन. ॲज फ्रेश ॲज डेझी. डेझी काय आहे, फ्लावर आहे, नाऊन आहे. दिस डेझी इज नाऊन. फ्रेश काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. सो अगदी ताजा तवाना, फुल ऑफ एनर्जी. जेव्हा खूप जास्त कोणी एक्साइटेड असतं, ऑलवेज फुल ऑफ एनर्जी असतं, ओके, तर त्याला आपण म्हणणार ॲज फ्रेश ॲज अ डेझी. ॲज जेंटल ॲज अ लॅम्ब. कोकरासारखा सौम्य. कोकरासारखा सौम्य, व्हेरी जेंटल, खूप जास्त सॉफ्ट, म्हणजे खूप सगळं ऐकणारा. आपण म्हणतो ना जेंटलमॅन, तसं ॲज अ जेंटल ॲज अ लॅम्ब. ॲज गुड ॲज गोल्ड. ॲज गुड ॲज गोल्ड, अतिशय चांगला, खूप जास्त चांगला. व्हेरी वेल बिहेव्ड, सगळं ऐकतो. ओके, खूप जास्त वेल बिहेव्ड असतो, त्याला म्हणतो आपण ॲज गुड ॲज गोल्ड. सो गुड इज ॲडजेक्टिव्ह, गोल्ड इज नाऊन. ॲज हॅपी ॲज ए लार्क. हॅपी इज ॲडजेक्टिव्ह, लार्क इज नाऊन. खूप आनंदी असणारा, त्याला म्हणतो आपण ॲज हॅपी ॲज अ लार्क. एक्स्ट्रीमली हॅपी जो असतो त्याला आपण म्हणतो ॲज हॅपी ॲज ए लार्क. When I got a new bike, I was as happy as a lark. Right? As hungry as a wolf. लांडग्यासारखी भूक. Very hungry, I know. So, in the afternoon, I was as hungry as a wolf. असं आपण सेंटेन्स मध्ये त्याला इम्प्लिकेट करू शकतो. As light as a feather. पिसासारखा हलका. जे फेदर असतं खूप जास्त लाईट वेट असतं, म्हणून ॲज लाईट ॲज फेदर. व्हेरी लाईट, जर काही हलकं असेल तर त्याला आपण म्हणतो ॲज फेदर, ॲज लाईट ॲज फेदर. फेदर इथे नाऊन आहे, लाईट ॲडजेक्टिव्ह आहे. ॲज मॅड ॲज अ हॅटर. पूर्ण वेडा, कम्प्लिटली क्रेझी. हे तर तुम्ही खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलला यूज करू शकतो. ॲज मॅड ॲज अ हॅटर, पूर्ण वेडा व्यक्ती, त्याला आपण हे यूज करू शकतो ॲज मॅड ॲज हॅटर. सो मॅड काय आहे, ॲडजेक्टिव्ह होतं तिथे. नेक्स्ट अजून सिमिली आहेत. आता एक्झाम्समध्ये ना असे सिमिली पण विचारतात आणि सांगतात ह्याचा अर्थ काय आहे किंवा ह्याच्यामध्ये कोणता ॲडजेक्टिव्ह आहे. सो जर तुम्हाला हे कळलं तर तुमचे मार्क्स पक्का असतं, म्हणून मी तुम्हाला खूप सारे इथे सिमिली घेऊन आली आहे, सो दॅट तुम्हाला ह्याच्यावरून आयडिया येईल की आपल्याला कसं त्याचा अर्थ काढायचा आहे. नेक्स्ट, ॲज पेल ॲज डेथ. मृतासारखा फिकट. एक्स्ट्रीमली पेल, खूप जास्त फिकं याला म्हणतो. पेल असलं तो व्यक्ती तर त्याला म्हणतो ॲज पेल ॲज डेथ. ॲज पेशंट ॲज जॉब. जॉब सारखा संयमी, व्हेरी पेशंट. ओके, संयमीला, पेशंटला संयमी म्हणतात. ॲज पुअर ॲज चर्च माऊस. पेशंट इथे ॲडजेक्टिव्ह, इथे पेल ॲडजेक्टिव्ह, इथे पुअर म्हणजेच अत्यंत गरीब. ओके, व्हेरी पुअर याचा अर्थ आहे. सो
एक खूप जास्त गरीब असेल तर त्याला म्हणतो ॲज पुअर ॲज अ चर्च माऊस. ॲज प्राऊड ॲज ए पिकॉक, मोरासारखा गर्विष्ठ, व्हेरी प्राऊड, जेव्हा खूप गर्व म्हणजेच प्राऊड. प्राऊड ॲज पिकॉक, तुम्ही कधी पिकॉकला बघितलंय का, जेव्हा ते फेदर्स असं करतं तर ते किती असं प्राऊडली आपले फेदर्स फ्लॉन्ट करतं, राईट, म्हणून त्याला म्हणतात ॲज प्राऊड ॲज पिकॉक. ॲज क्वाईट ॲज अ माऊस, उंदरासारखा शांत, व्हेरी क्वाईट. उंदीर आपल्या बाजूने गेला तरी आपल्याला कधी कधी कळत नाही, म्हणून असं लिहिलंय ॲज क्वाईट म्हणजे शांत. क्वाईट मीन्स शांत, इथे क्वाईट काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. सो ॲज क्वाईट ॲज अ माऊस. ॲज क्विक ॲज लाइटनिंग, लाइटनिंग पटकन येते आणि निघून जाते. कधी कधी आपल्याला क्षणात असं फक्त लाईट दिसतो, आपल्याला दिसत पण नाही. सो ॲज क्विक ॲज लाइटनिंग, विजेसारखा वेगवान, एक्स्ट्रीमली फास्ट, खूप जास्त फास्ट, ॲज क्विक ॲज लाइटनिंग. ओके, हिज बाईक वॉज ॲज क्विक ॲज लाइटनिंग. ॲज रेड ॲज रोज, रेड अगेन इथे आहे क्वालिटी आहे म्हणजेच ऍडजेक्टिव्ह आहे. गुलाबासारखा लाल, ब्राईट रेड. ॲज शार्प ॲज अ रेझर, वस्त्रासारखा धारदार, व्हेरी शार्प और व्हेरी इंटेलिजंट, खूप जास्त इंटेलिजंट माणूस असतो तर त्याला आपण म्हणतो ॲज शार्प ॲज रेझर. ॲज सायलेंट ॲज अ ग्रेव्ह, स्मशानासारखी शांतता, कम्प्लिटली सायलेंट. एका क्लासमध्ये जर खूप जास्त मॅम आल्यावर शांतता होते तर मॅम कॅन आस्क ॲज सायलेंट ॲज, वाय द क्लास इज ॲज सायलेंट ॲज अ ग्रेव्ह. ॲज स्लिपरी ॲज अन ईल, जर ईल तुम्ही बघितलं असेल असं सापासारखं असतं आणि फिश सारखं असतं, राईट, त्याला ईल म्हणतात. आणि ईल सारखा स्लिपरी, ते खूप जास्त स्लिपरी असतं म्हणून असं लिहिलेलं आहे. म्हणजेच निसरडा किंवा कपटी, डिफिकल्ट टू कॅच ऑर ट्रस्ट, सो कोणावरही जास्त लगेच स्लिप होणारा, म्हणजे ज्याच्यावर आपण जास्त विश्वास नाही करू शकत जास्त वेळासाठी. सो अशा व्यक्तीला आपण म्हणतो ॲज स्लिपरी ॲज अन ईल. ओके, म्हणजेच कपटी किंवा डिफिकल्ट टू कॅच ऑर ट्रस्ट, त्याच्यावरती आपण जास्त भरोसा नाही ठेवू शकत. ॲज स्लो ॲज अ स्नेल, स्लो काय झाला इथे, ऍडजेक्टिव्ह झाला. गोगलगाई सारखा संथ, व्हेरी स्लो, जेव्हा खूप जास्त कोणी स्लो असेल तर आपण त्याला म्हणतो ॲज स्लो ॲज ए स्नेल. ॲज स्मूथ ॲज सिल्क, रेशमासारखा गुळगुळीत, व्हेरी स्मूथ. ॲज सॉफ्ट ॲज वेल्वेट, वेल्वेट खूप जास्त सॉफ्ट असतं, सो मखमली सारखा मऊ, व्हेरी सॉफ्ट. द कॉटन इज ॲज सॉफ्ट ॲज वेल्वेट और द क्लॉथ इज ॲज स्मूथ ॲज सिल्क. ओके. ॲज स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, म्हणजेच बैलासारखा बलवान, व्हेरी स्ट्रॉंग. कोणीतरी खूप जास्त स्ट्रॉंग असेल त्याला आपण म्हणतो ॲज स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स. स्टबन, स्टबन एक ऍडजेक्टिव्ह आहे. ॲज अ म्यूल, म्हणजे खेचरासारखा हट्टी, व्हेरी स्टबन. तुम्ही ते छोटे छोटे डॉंकी सारखे दिसणारे प्राणी असतात ना, हॉर्स आणि डॉंकीचा मिक्सचर असतो, त्याला म्यूल म्हणतात. ओके, सो ॲज स्टबन ॲज अ म्यूल, म्हणजेच त्याच्यासारखा हट्टी, त्या जो प्राणी आहे त्याच्यासारखा हट्टी, त्या म्यूल सारखा हट्टी. खेचरा म्हणतो आपण त्याला, खेचर. ओके. ॲज स्वीट ॲज हनी, हे तर खूप जास्त युजली खूप जास्त जनरली यूज करणारा सिमिली आहे, मधासारखा गोड, व्हेरी स्वीट. द बेबी इज ॲज स्वीट ॲज हनी. ॲज थिक ॲज थीव्स, म्हणजे जिवलग मित्र, व्हेरी क्लोज फ्रेंड्स. सो जेव्हा तुमचे क्लोज फ्रेंड्स असेल सो आपण त्याला म्हणू शकतो की टीना इज ॲज थिक ॲज थीव्स फॉर मी. ॲज टफ ॲज नेल्स, ओके, अतिशय कठीण किंवा गंभीर, व्हेरी स्ट्रॉंग मेंटली. जेव्हा कोणी व्यक्ती खूप जास्त मेंटली स्ट्रॉंग असेल किंवा कोणी ॲनिमल असेल तर त्याला आपण म्हणतो ॲज टफ ॲज नेल्स. आपण युजली त्याला हलवू नाही शकत म्हणून तो टफ आहे. सो दॅट इज वाय इट इज टफ ॲज नेल्स. ॲज व्हाईट ॲज स्नो, बर्फासारखा पांढरा, प्युअर व्हाईट. कोणीतरी आता दिस टेबल इज ॲज व्हाईट ॲज स्नो किंवा द लाईट इज ॲज व्हाईट ॲज स्नो, द वॉल इज ॲज व्हाईट ॲज स्नो. सो जेव्हा कधी खूप जास्त प्युअर पांढरी गोष्ट आपल्याला दिसते आपण त्याच्यासाठी यूज करू शकतो ॲज व्हाईट ॲज स्नो. ॲज वाईज ॲज अन आउल, घोबड्यासारखा शहाणा, व्हेरी वाईज. सो शहाण्याला आपण वाईज म्हणतो आणि ॲज वाईज ॲज अन आउल असं हा सिमिली त्याला यूज करू शकतो.
ॲज इनसेंट ॲज ए लॅम्ब, ॲज इनसेंट ॲज ए लॅम्ब, कोकरासारखा निरागस, कम्प्लिटली इनसेंट. सो कोणीतरी बेबी फेस किंवा खूप जास्त इनसेंट असेल तर त्याच्यासाठी आपण हा शब्द यूज करू शकतो, ॲज इनसेंट ॲज ए लॅम्ब. सो दिस वॉज ऑल अबाउट द सिमिली. ओके, याच्यामध्ये तो आपण खूप सारे ॲडजेक्टिव्ह शिकलो आणि याचे अर्थही आपल्याला कळले आणि एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे खूप जास्त इम्पॉर्टंट होते. सो हे असे जे सिमिली असते हे खूप जास्त महत्त्वाचे असतात. हे नीट वाचा आणि हे भरपूर असतात. हे तर आपण फक्त आय गेस 41 आज प्रॅक्टिस केले, बट याहूनही जास्त असतात, तेही तुम्ही बघू शकता आणि त्याहून तुम्ही अर्थ काढण्याचा प्रयत्न करू शकता आणि हे तुमच्या डेली लाईफमध्येही तुम्ही यूज करू शकता, राईट. सो दॅट समोरचा लाईक हिल बी इम्प्रेस्ड की वाव ह्याला इतकी इंग्लिश यायला लागली. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट इट. ह्याच्यामध्ये नाऊन आणि ॲडजेक्टिव्ह दोन्ही होते म्हणून हा टेबल आपण घेतला. सो आपण सगळे टाईपचे ॲडजेक्टिव्ह शिकलेलो आहोत. सो आता आपण सगळ्यांचं रिव्हिजन करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला कन्सेप्ट्स कळाले की नाही कळाले हे बघायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हा एक्सरसाइज करावी लागणार. सो आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह अँड राईट देअर टाईप. सो आय विल गिव्ह यू 2 सेकंड्स. तुम्ही हे सगळे सेंटेन्सेस वाचा आणि ह्याच्यामधला जे ॲडजेक्टिव्ह आहेत ते फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. सो आय विल वेट फॉर ॲटलीस्ट 2 सेकंड्स. ओके, आय होप तुम्हाला सगळे उत्तरं लिहून झाले असतील. सो आता आपण क्रॉस चेक करूयात. द ब्रेव इंडियन सोल्जर फाउट करेजसली. सो इथे ब्रेव नाऊनच्या समोर कोणती क्वांटिटी येते, ते इंडियन सोल्जर आहे. सो ब्रेव काय झालं, ब्रेव हे ॲडजेक्टिव्ह झालं आणि कोणता ॲडजेक्टिव्ह झाला, दिस इज क्वालिटेटिव्ह. क्वालिटी सांगताय ना, गुण सांगताय. सो क्वालिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, क्वालिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ओके, आणि इथे इंडियन पण आहे, राईट. इंडियन काय झालं, प्रॉपर ॲडजेक्टिव्ह झाला. सो इथे 2 ॲडजेक्टिव्ह आहेत, इंडियन झाला प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट, माय लिटल सिस्टर लव्स फ्रेंच चॉकलेट्स. सो लिटल, लिटल अगेन काय सांगता आपल्याला, छोटी. इट मीन्स इट इज टेलिंग क्वांटिटी, राईट. सो इट इज quantitative adjective. Next, every honest citizen should obey the law. कसा सिटीजन, ऑनेस्ट सिटीजन. ऑनेस्ट काय आहे, गुण आहे, क्वालिटी आहे. सो याचं उत्तर आहे क्वालिटेटिव्ह. मी उत्तर ना इथे लिहिते, फक्त अंडरलाईन करते आणि इथे लिहिते सो दॅट तुम्हाला लगेच कळेल. क्वालिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट, द 5 boys won the competition. सो कसे, किती बॉयज, 5 boys. सो परत नाऊनच्या समोर आलाय. सो याचा क्वांटिटी सांगते आपल्याला आणि ही कशी आहे, डेफिनेट क्वांटिटी आहे, राईट. सो डेफिनेट नंबर
adjective. Definite number, adjective. Next, I know whose bag you are carrying. I know whose bag you are carrying. So I know clause, bag you are carrying दुसरा clause. आणि whose काय झाला? Connecting word. So असं जेव्हा दोन clauses मध्ये connection असतं, that is relative adjective. तो होतो relative adjective. We need enough food for the journey. We need enough. Again, काय आली? Quantity. So quantitative. जेव्हा कधी अशी क्वांटिटी दिसते, सो ही इनडेफिनेट क्वांटिटी आहे, राईट? एक्झॅक्ट नाही आहे. आणि फूड आपण 1 बाय 1 थोडी काउंट करतो, सो अनकाउंटेबल मध्ये येतं हे फूड. ठीक आहे. सो इनफ आलं आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये आलं, क्वांटिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. 7वं सेंटेन्स, द व्हेरी आयडिया सरप्राइज्ड एव्हरीवन. व्हेरी शब्दाकडे बघा, काय करताय? परत एकदा त्या तो जो नाउन असेल त्याच्यावर भर देत आहे. द व्हेरी आयडिया सरप्राइज. सो व्हेरी काय झालं? एम्फसाइजिंग म्हणजे स्ट्रेस देणे. सो एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह. सो तुम्हाला कळत असेल ना, जे अंडरलाईन वर्ड्स आहेत ते आपण ऍडजेक्टिव्ह जे आयडेंटिफाय केलेले ते आहेत, आणि त्या साईडला मी तिथे उत्तर लिहिलेलं आहे. खूप जास्त सोपं वाटत असेल ना तुम्हाला आता कन्सेप्ट कळल्यावर. आणि जर तुम्हाला ह्याचे उत्तर बरोबर नसतील आले तर यू कॅन गो बॅक आणि तुम्ही परत एकदा ते सगळे कन्सेप्ट रिवाइज करू शकता आणि मग तुम्ही उत्तर देऊ शकता. विच इंडियन स्टेट इज कॉल्ड द शुगर ऑफ बोल. सो इथे बघा नीट क्वेश्चन मार्क आहे आणि पहिला वर्ड आहे विच. याचा अर्थ हे कशामध्ये येणार? इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह adjective. Interrogative adjective. 9th, each student received some books. each म्हणजे खूप सारे स्टुडंट्स आहेत आणि त्यामधले हर एकाला 1 बाय 1 काय मिळाली आहे? बुक मिळाली आहे. सो खूप मेंबर्स मधून जेव्हा आपण 1 बाय 1 रेफर करतो त्याला काय म्हणतो आपण? वाटणे शब्द आठवतोय? डिस्ट्रीब्युटिव्ह. Distributive adjective. So last but not the least, 10th one, he bought a Japanese car with his own money. आता इथे बघा, he bought a Japanese काय आहे इथे? Japanese कशामध्ये येणार? प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, बिकॉज जपान जर नाउन आहे, प्रॉपर नाउन आहे जपान, राईट? सो कंट्री म्हणजे कॉमन नाउन, जपान म्हणजे प्रॉपर नाउन, आणि प्रॉपर नाउन पासून काय बनलाय? जॅपनीज प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहे. सो जॅपनीज काय आहे? प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहे. जॅपनीज हा शब्द प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहे. बट इथे अजून एक ऍडजेक्टिव्ह मला दिसतोय, विथ हिज ओन मनी. विथ हिज मनी पण म्हणू शकलो असतो, राईट? बट विथ हिज ओन मनी म्हणजे त्याच पैशानी, म्हणजे हिज वर जास्त भर देतोय. सो ओन काय झालं? एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह. म्हणजे एका सेंटेन्स मध्ये एक पेक्षा जास्त ऍडजेक्टिव्ह असू शकतात का? येस, इट कॅन बी. सो इथे ह्या सेंटेन्स मध्ये 2 ऍडजेक्टिव्ह आहेत. एक जॅपनीज झाला प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, बिकॉज जपान हे प्रॉपर नाउन आहे आणि कॉमन नाउन काय आहे? कंट्री. आणि जपान इज प्रॉपर नाउन. जपान हे प्रॉपर नाउन आहे आणि जॅपनीज हे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहे. आणि इथे हिज ओन मनी, हिज मनी पण म्हणू शकतात, विथ हिज मनी, राईट? बट ओन काय करताय? परत ह्या हिज वर हा जो प्रनाउन आहे हिज ह्याच्यावर जास्त स्ट्रेस देत आहे. सो ओन काय झालं? एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह, भर देणारा विशेषण, राईट? स्ट्रेस देणारा विशेषण, तर तेच म्हणजे एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह. सो आपण सगळे इथून रिवाइज पण करून घेतलेले आहे. आपल्याला आपण सगळे जे काही ऍडजेक्टिव्ह आज शिकलेलो आहोत
आय होप तुम्हाला समजले असतील, आणि जर तुम्हाला नसतील समजले तर यू कॅन कमेंट, आणि कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता तुम्हाला कोणता कन्सेप्ट नाही कळाला, अँड वी विल एक्सप्लेन इट. आणि तुम्हाला जर ह्याचे प्रेझेंटेशन्स हवे आहेत तर मला ह्याचे नोट्स हवे आहेत, सो यू कॅन जॉईन आवर टेलिग्राम चॅनल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हे जे कन्सेप्ट्स आहेत ते नक्की पूर्ण व्यवस्थित समजले असतील तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.